धर्माचे पालन, बरोबर आहे आवाज होता, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवा विनाम. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग. महान भगवत भक्त पंचमेव निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंद हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा खऱ्या अर्थानं धर्माचं पालन करण्यासाठी जगद्गुरु तुकोबा यांनी छत्रपती शिवाजी राजांना केलेला उपदेश प्रतिपाद्य विषयातून दिसून येतो. विठ्ठल विठ्ठल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, यारे यारे लहान थोर याती भलती सखळांसी येथे आहे, याता याती धर्म नाही विष्णुदासा, याता याती धर्म नाही विष्णुदासा, याता याती धर्म नाही विष्णुदास, याता याती धर्म नाही विष्णुदास. निर्णय हा ऐसा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, निर्णय हा ऐसा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. कर्म धर्म तांचा झाला नारायण, कर्म धर्म तांचा, कर्म धर्म तांचा झाला नारायण, टाळी वाजवा सगळ्यांनी जोरात प्रमाणे. याता याती धर्म नाही विष्णुदासा, ए विष्णुदासाला धर्म नाही सज्जना. म्हणून त्या अनुषंगानं अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी उभा आहे आणि ही सेवा माझ्याकडे प्रतिपादन होत असताना खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यात जाऊन छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे या विषयावर प्रतिपादन करत असताना आनंद वाटतो. आपण या महाराष्ट्रातील माणसं आहोत. खऱ्या अर्थानं पहा, अभंग मुद्दामून निवडलेला आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हा अभंग जर सप्ताहामध्ये निवडला, अखंड हरिनाम सप्ताह, तर त्याचं चिंतन वेगळं आहे. हा अभंग वैयक्तिक कार्यक्रमात महोत्सवात निवडला तर त्याचं चिंतन वेगळं आहे. त्या अनुषंगानं सांगाल, वारकरी संप्रदायाची काही दंडक आहेत, अभंग घेतल्यानंतर त्याचं थोडं चिंतन झालं पाहिजे नाही, हे महत्त्वाचं आहे. चिंतन जास्त खोलवर जाणार नाही, कारण छत्रपती ऐकायला तुम्ही मला बोलवलेलं आहे, म्हणजे सांगायला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे की मी छत्रपती सांगेन. निश्चितच सांगणार आहे. या स्वराज्याची सुंदर संकल्पना ज्यांनी मांडली असे शहाजीराजे भोसले, या जगालाही हेवा वाटावा असा महापराक्रमी पुत्र ज्या मातेने घडवला, जन्म दिला, अशी राष्ट्रमाता राजमाता हा स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ. या स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या राजानं नुसतं पाहिलं नाही तर इथं स्वराज्य निर्माण केलं, असा पहिला लोकशाही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले. आपल्या एका हाताने लेखनी आणि एका हाताने शमशेर, लेखनी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारे आणि शमशेर घेऊन रणांगण गाजवणारे, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात जात सांगणारे जगातील एकमेव राजे धर्मवीर शंभूराजे भोसले. खऱ्या अर्थानं नुकत्याच अंगणवाडीत प्रवेश घेतलेल्या बालिकेपासून ते अंतराळवीरापर्यंत पोहोचणाऱ्या कल्पना चावलापर्यंतचं महिलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले, समतेचा सदाचाराचे संदेश देणारे जगद्गुरु तुकोबा आहे, ज्यांनी ज्यांनी या मातीसाठी या भूमीसाठी सर्वांगाचा प्राण अर्पण केला, त्या सर्व महापुरुषांना एकदा मानाचा मुजरा आणि प्रणाम. विठ्ठल विठ्ठल. व्यासपीठावर उभा आहे, वावगं बोलायचं नाही, पण महाराज मला आठवत नाही माझं कितवं कीर्तन आहे आणि पुढच्या 18 मेपर्यंत कदाचित शक्यता तारखा शिल्लक नाही आहेत. ह्याचं कारण एवढं आहे, लोक मुस्लिम व्यक्ती म्हणून आकर्षण म्हणून बोलवत नाहीत, खऱ्या अर्थानं जिवंत राजा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवा विनाम. 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ आणि त्या काळात खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबा यांची कीर्तनं पुणे अनेक भागात होत होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज हे समकालीन आहेत, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी राजांचा शिवाजी राजांवर विचारांचा ज्यांचा पगडा आहे ते जगद्गुरु तुकोबा आहेत, कारण तुकोबा राय हे छत्रपती शिवाजी राजांचे गुरु आहेत. ऐका, आणि त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं अनेक कीर्तन होत होती. तुम्ही सगळे महिला मंडळी इकडे बघायचा, मी फक्त अभंग घेतलेला आहे, मी टिपण काढून आलेला कीर्तनकार नाही आहे.
इथं हेच सांगितलं तिथं तेच, तसलं नसते माझं गणित. तुमचे चेहरे जसे दिसल तसा झटका मारणार आणि निघून जाणार. म्हणजे मालूम नाही मी क्या बोलणे वाला आहे. तुम्ही सगळे माझ्या दाढी का बघताय? ही काय अफजल खानाची दाढी नाही, राजेंच्या मावळ्याची दाढी लक्षात घ्या. हा कीर्तन महोत्सव साजरा करत असताना, उभा करत असताना एक अंतकरणातून तळमळ आहे की छत्रपती शिवाजी राजांचे विचार हे जनाजनापर्यंत पोचावे आणि मनामनापर्यंत पोचावे. कसं आहे, डीजेच्या डॉल्बीच्या नादात मावळे 19 फेब्रुवारी नाचतीलच, पण खऱ्या अर्थानं हरिकीर्तनात सगळे गुंगून जावे म्हणून हा महोत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल नसते ना, तुम्हाला तिथं कोणी बसून दिलं नसतं, ह्या पठ्ठ्याला कोणी कीर्तन करून दिलं नसतं. धर्माचं पालन लक्षात घ्या. हे विश्वची माझे घर म्हणजे धर्म आहे. वसुदैव कुटुंबकम, एका छत्राखाली 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार येणं, याचं नाव धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल इसलिए महाराज आया था वो अफजल इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में. आया था वो अफजल इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में. खऱ्या अर्थानं जबरदस्त कीर्तन हे सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून. आणि शिव माझा आवाज का बसलाय, छत्रपती मुळमुळीत आवाजात सांगून चालत नाही. महाराज सांगायचे म्हणलं आवाज एकदम हायस केला लागतो. मी जर म्हणलो, राजा म्हणलं कसं काय ताना बरे आहेस का, लय दिवस झाला आला नाही गड्या सिन्नरकडे. काय नाही राजा, आता ते कीर्तन महोत्सव चालू आहे. आता लोक थोडी उशिरा येतात, पण होतंय कीर्तन, चांगला समाज जुळतोय, चांगली कीर्तन आहे त्यात. शेलार मामाची बी अलीकडे जरा तब्येत ठीक नसती. आयसा बोले पे बुलाएंगे क्या मुझे कोई. हे राजगडावर महासाहेब जिजाऊत आणि महासाहेबांनी शब्द दिला, राजा दिसतो का तो कोंडाणा. हो मासाहेब दिसतो ना. राजा त्या कोंडाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशाण दिसतं का. हो मासाहेब दिसताना. राजा तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी मासाहेब. राजा उतरवा ते दुश्मनाचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोंढाण्यावर. राजा या कोंढाण्यावर हे सह्याद्रीच्या धरी धरी खोऱ्यातून खऱ्या अर्थानं ताट मानेनं जगायला शिकवणारा हे महाराष्ट्रातील आणि जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले. एक नंबर. ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. विठ्ठल विठ्ठल अनेक कीर्तन तुकोबारांची, तुकोबारांची रसाळवाणी मधुरवाणी, आणि या रसाळवाणीतून तुकोबाराय लोहगाव देहू या ठिकाणी कीर्तन करायचे. अनेक कीर्तनात मग काही वेळेस तुकोबारांचा आणि छत्रपतींचा प्रसंग आला. छत्रपती शिवाजीराजे स्वतः तुकोबारांच्या कीर्तनात येऊन बसते. ज्या वेळेस हे शिवाजीराजे कीर्तनात बसते, तुकोबारांची रसाळवाणी हा साच आणि मावाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माऊली वर्णन करतात. त्या अनुषंगानं तुकोबारांनी कीर्तन करावं आणि छत्रपतींनी कीर्तनात बसावं. छत्रपती शिवाजीराजांनी कीर्तन ऐकावं आणि तुकोबारांनी कीर्तनाचा विषय मोक्ष घ्यावा. आणि तुकोबारांनी जी कीर्तनं सुरू करावीत, महाराजांनी सांगावं, हा राजे खऱ्या अर्थानं मोक्षावर जाण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो. जशी नदी निघते ना, नदी निघते ती पाना फुलांना भरत जाते, हे समाजाला पाणी देत जाते, खऱ्या अर्थानं सगळ्यांना सगळं पुरवते. आणि नदीचं अंतिम ध्येय समुद्राला जाऊन मिळणं आहे. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. ऐका, कीर्तना जरी शिवचरित्राचं असलं तरी त्यात गाथेतली प्रमाणं ज्ञानेश्वरीतली ओवी आणि भगवद्गीतेतले श्लोक आहेत. इथं वारकरी संप्रदायातली बहुतांश माणसं समोर बसलीत, लक्ष देऊन ऐका. आणि म्हणून नदी जशी जाते ती समुद्राला जाऊन मिळते, तसं छत्रपतींना तुकोबाराय सांगतात. तसं महाराज या मनुष्य जन्माचंही तसंच आहे. मनुष्य जन्मानं जन्माला यावं, जन्माला येत असताना समाजासाठी कार्य करावं, समाजसेवा करावी, समाजातल्या दुर्बल घटकांना वरती आणावं. आणि हे कार्य करत असताना खऱ्या अर्थानं भक्ती करावी, परमार्थ करावा, नामस्मरण करावा. आणि मनुष्य देहाचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, जर मोक्षच पाहिजे तर मग शमशेर कशाला हातात घेतली. मोक्ष ऐकला आणि तुकोबारायांच्या कीर्तनातून छत्रपतींना वैराग्य प्राप्त झालं. शिवाजी महाराजांनी शमशेर बाजूला ठेवली आणि डोळे झाकून भगवादारी राजा हा शांत बसला. रेत हवालदिल झालेली आहे. हे खऱ्या अर्थानं रयतेचं स्वप्न तुटत चाललंय. शेतकरी हवालदिल होत डोंगर दऱ्यात लपून बसलाय. आया बहिणींची इज्जत तुटत चालली आहे. आणि हा भयानक काळ, आणि या काळात छत्रपतींनी शमशेर बाजूला ठेवली. तुकोबारायांच्या कीर्तनात हे रोज कीर्तन. आज छत्रपती उभ्या पुढच्या 5 दिवसात महाराजांनी शमशेर हातात घेतली नाही.
एका मावळ्याने ही बातमी थेट जाऊन माँसाहेब जिजाऊंना सांगितली. आईसाहेब, छत्रपतींना मोक्ष सांगितला तुकोबारायांनी, वैराग्य प्राप्त झालं आणि शमशेर बाजूला ठेवली. म्हणजे मग म्हणले शमशेर छत्रपती हातात घेत नाहीत आणि जर महाराजांनी तलवार हातात नाही घेतली तर धर्माचं पालन होणार नाही. माँसाहेब जिजाऊंना काळजी वाटली म्हणून खऱ्या अर्थानं माँसाहेब जिजाऊंनी जावं आणि तुकोबारायांचे चरण स्पर्श करावं. महाराज, आपला अधिकार मोठा आहे, आपण अधिकार संपन्न संत आहात, पण आपण छत्रपतींना जो मोक्ष सांगितला तो सांगणं योग्यच आहे. कारण भक्ती मार्गाने तुम्ही परमार्थ करायचा आणि शक्ती मार्गानं म्हणजे राजमार्गानं छत्रपतींनी परमार्थ करायचा. तुम्ही टाळ घेऊन भक्ती सांगायची आणि छत्रपतींनी शमशेर घेऊन शक्ती दाखवायची. तुमचं दोघांचं ध्येय जरी एक असलं तरी खऱ्या अर्थानं हे साधनं वेगळी आहेत. आणि मग तुकोबारायांना हे ऐकल्यानंतर माँसाहेब जिजाऊ सांगतात, महाराज, रयत तुटून गेली आहे, महाराष्ट्राचं स्वप्न अधूर राहिले, भगव्याचा रंग अंधुक दिसतोय, सह्याद्री झुकत चाललेला आहे, आया बहिणींची इज्जत लुटत चाललेली आहे, हे रयत हवालदिल होत शेतकऱ्यांच्या नाढ्यावनी शमशेरी फिरल्यात आणि या समयाला छत्रपतींनी शमशेर घेणं खूप गरजेचं आहे. तुकोबारायांचे डोळे भरून आले आणि तुकोबाराय सांगतात, आईसाहेब सांगा आपली काय इच्छा आहे. तुकोबारायांना आईसाहेबांनी सांगितलं, महाराज, आपली रसाळ आणि मधुरवाणी या छत्रपती जर दंग झाले असतील, गुंग झाले असतील, मग्न झाले असतील तर आता तुम्ही मोक्ष सांगितला ना, आता एक काम करा, छत्रपती खचले, आता महाराज उठणार नाहीत, शमशेर हातात घेणार नाहीत, आम्ही कुणी जरी सांगितलं ना तरी छत्रपती शमशेर हातात घेणार नाही. याला करावं एकच लागल, तुमच्या उपदेशाचा परिणाम छत्रपतींवर होईल. मग काय करू आईसाहेब? एकच करा, एक खचला अर्जुनही होता, कुरुक्षेत्रात अर्जुन खचला होता, अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशुन सिराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुना, अरे संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. मग एक काम करा, आता तुम्ही श्रीकृष्ण बना आणि छत्रपती शिवाजी राजे अर्जुन बनतील. तुम्ही सांगा महाराजांना, आता मोक्ष नका सांगू, एका क्षत्रियाचा धर्म सांगा, कर्म सांगा, एका क्षत्रियानं काय केलं पाहिजे. तुकोबारायांनी आज्ञा घेतली, आईसाहेबांना प्रतिपादन केलं आणि मग तुकोबारायांचं पुन्हा एकदा कीर्तन उभं राहिलं, हे रसाळवाणी, समुधरवाणी. आणि महाराज सांगतायत, महाराज, छत्रपती शिवाजी राजांना उपदेश करायला लागले तुकोबाराय, छत्रपती आपण ज्ञात आहात, मी आपल्याला वैराग्य सांगितलं, मोक्ष सांगितलं, पण ऐका, एका क्षत्रियाचा धर्म आज सांगणार आहे. सांगा छत्रपती, जर हा सूर्य नाही उगवला तर काय होईल. शिवाजी राजे सांगतात, महाराज, सूर्य उगवला नाही तर सृष्टीवर प्रकाश पडणार नाही आणि प्रकाश जर पडला नाही तर सृष्टी नष्ट होऊन जाईल, सृष्टी नष्ट होऊन जाईल. मग सृष्टी जर नष्ट होऊन जाईल, सृष्टीवर प्रकाश पडणार नाही तर सूर्याचं धर्म आणि कर्म काय. छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं, तुकोबाराय, हा सूर्याचं धर्म आणि कर्म उगवू नये आणि समाजाला प्रकाश देणे. म्हणजे बरोबर, अगदी बरोबर. मग सांगा आता, हे जर सूर्याचा कर्म धर्म आहे तर एका क्षत्रियाचा धर्म काय. छत्रपती शिवाजीराजे क्षणभर शांत बसते आणि मग तुकोबारा विचारतात, छत्रपती सांगा, एका क्षत्रियाचा धर्म काय, सांगा, एका क्षत्रियाचं कर्म काय. आणि मग छत्रपती सांगतायत तुकोबारायांना, महाराज आम्हाला माफ करा. आणि मग महाराज सांगतायत, छत्रपती आम्ही सांगतो तुम्हाला, एका क्षत्रियाचा धर्म काय, ती शमशेर हातात घ्या आणि धर्माचं पालन करा. हे क्षत्रियाचा धर्म आहे, अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन.
वाजवा एकदा जोरात. हा प्रमाण झाल्यावर टाळी वाजवत जा म्हणजे झोपलेली जांभळलेली जागे होते. काय होते कीर्तनात रेंज आणलेले अवघडे. अजय भाऊ समाज लय गोळा केलाय बरं का तुम्ही. तुमचं भविष्य लय उज्ज्वल आहे. खऱ्या अर्थानं ज्यानं छत्रपतीचं कार्य केलं ना छत्रपती त्यांचं कार्य करत असतात. लक्ष देऊन ऐका. आणि म्हणून तुम मेरे मार्ग पर चल कर तो देख तेरे सारे आडे हुए मार्ग ना खोल दू तो फिर कहना. हे भगवान का वचन है याद रखो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबारायांचं छत्रपती शिवाजी राजांनी हा उपदेश हे खऱ्या अर्थानं घेतला. आणि संशय हातात घेऊन ज्या दिवसापासून छत्रपती निघाले ना महाराज त्यानंतर कधीच थांबले नाहीत. ऐका हे हा भंग उपदेशपर प्रकरणात दिलाय. छत्रपती शिवाजी राजांना उपदेश केला तुकोबारायांनी. हा भंग जर अखंड हरिनाम सप्ताहात घेतला तर त्याचं चिंतन वेगळं आहे. मला माळे वैकुंठवासी नामदेव महाराज पठाड यांची खऱ्या अर्थानं आमची वारकरी संप्रदायाची पिढी आहे. आणि माझी तिसरी पिढी चालू आहे वारकरी संप्रदायात. माझे आजोबा माझे वडील कीर्तनकार आणि त्यानंतर मी आहे. येणारी पुढची पिढी तिची तालीम चालू आहे. माझी मोठी मुलगी अजय भाऊ 8 वर्षाची तिचं नाव ज्ञानेश्वरी आहे आणि 4 वर्षाची तिचं नाव मुक्ताई आहे. इथं जात धर्म पंथाचा विषय अजिबात हे कार्य आहे ना हे कार्य प्युअर धर्मासाठीच आहे. प्युअर धर्मासाठी. ज्या दिवशी आई घरून निघून येतो ना त्या दिवशी घरच्यांना सांगतो जर हा गडी घरी आला नाही ना तो धर्मासाठी दिला म्हणून सोडून द्या. धर्मासाठी बोललं पाहिजे बरं का. आता जर बोललो नाही ना वेळ निघून जाईल ती. आणि खरं सांगतो धर्मासाठी बोलायला घाबरायचं नाही तरुणांनो. आई आता पोरं जरा शौर्यवान बनवा. आता पोरं धैर्यवान बनवा. तुमच्या हातात आहे पुढची पिढी घडवणं. कारण की आपण जर आत्ता जर मुलांवर लक्ष नाही दिले तुम्ही मुलं कॉन्व्हेंटला टाकलीत ना चांगली गोष्ट आहे. आम्ही म्हणत नाही नका टाकू. पण त्यांना संतांची संस्कृती शिकवण्यापेक्षा महाराष्ट्रातील संतांची संस्कृती शिकवा. आमच्यासाठी संत महत्त्वाचंच नाही आमच्यासाठी संत महत्त्वाचे आहेत. ही भूमी ही बलिदानाची भूमी आहे. ही भूमी पराक्रमाची ही प्रभु रामचंद्र की भूमी है. ये भूमी संतों की है. ये भूमी हिंदू की है. याद रखो. हिंदू आहे. हिंदुस्थानातली भूमी ही हिंदुत्वाची भूमी आहे. आणि म्हणून त्या विषयावर नक्कीच बोलणार आहे. काय होते कीर्तनात लोकांना रंगवणं लय अवघड आहे. थोड्या फवारण्या बी करायला लागतात नाही तर रोग पडतो. लय जर मी चिंतन सांगत बसलो आता हे कीर्तन काय असे हे कीर्तन महोत्सवातले ह्यात जर मी तुम्हाला तुकोबाराय सांगत बसलो ना तुम्हा वापस बोला निवले नाही मुझे. आणि माझं रेकॉर्ड आहे पुन्हा पुन्हा यायचं म्हणजे पुन्हा येईन ती तिकडलं नाही आपल्या इकडे जाईल. विठ्ठल विठ्ठल समयोजाना. खऱ्या अर्थानं हा समय तरुणांची संख्या लय. खऱ्या अर्थानं तरुणांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अप्रतिम. अरे एवढे तरुण जर सोबत असते अजय भाऊ अरे लय मोठी क्रांती. तरुणांना कीर्तनात आणलं तर लय अवघड आहे. आता इथं कीर्तन आता ना इथं नाही पण मी नेहमी सांगत होतो इथं कीर्तन ठेवायचं 2 किलोमीटरवरतीचा कार्यक्रम ठेवायचा. ओ गर्दी कुठे नाही कळलं का तुम्हाला जड जाते काही जरा माझं बोलणं तुमच्या लक्षात येत असेल सज्जनाव. ऐका ऐका आम्ही आता समर्पण होणं गरजेचं आहे. काय सांगितलं हो संतांनी नामाचं महात्म्य सांगितलं. हेच या महाकरणे काम बीज वाढवावे नाम. खऱ्या अर्थानं नामस्मरण केलं पाहिजे गड्या. बाकी सगळ्या गोष्टी अवघड आहेत. या छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळेस संकटात होते त्यास नामस्मरणाची ताकद जगदंब हे नाव मुखात होतं. धर्मवीर शंभूराजे ज्यावेळेस डोक्यापासून नखापर्यंत सोडलं त्यावेळेस एकच मुखात नाव होतं आणि ते तारत होतं शंभूराजाला. ते नाव होतं जगदंब. आणि म्हणून या जगदंब नावाची ताकद हर हर महादेव नावाची ताकद ही सोबत होती. काय माहिती का परमार्थ आणि प्रपंच याची सांगड घालता आली पाहिजे तरुणांनो. मी बी तुमच्यासारखा 31 तरुण आहे बघा. पण खरं सांगू माझं मोठंपणा अजिबातच सांगायला नाही आलो. पण मला असं वाटतं तरुणांनी आता सजग झालं पाहिजे. राजकारणात उतरताय तर 100% उतरा. राजकारण चांगलं समाजकारण आहे. मी तुमच्या सिन्नरमध्ये 2 तास चांगलं कीर्तन करेल पण तुमच्या इथला विकास नाही करता येणार. तुमचा तिथला विकास त्या व्यक्तीच्या हातात दिलेला आहे लक्षात घ्या. म्हणून राजकारण हे चांगलं समाजकारण आहे. नाही तर आत्तापर्यंत लोकांनी त्याला वांगाळच म्हणले. याने असं केलं त्यांनी तसं केलं याने असा पैसा कमावला. तुझ्या का पोटात दुखते तू तुझं काम कर ना. काय लोकांच्या उचापत्या काढण्यातच लोक बसते. खऱ्या अर्थानं अजून मी समर्पक व्हा बरं का. काय होते आता एखादी महिला मंडळ शेजारची बाई निघाली ना चांगली साडी घालून लगेच दुसरी म्हणती कुठं निघाली असं ना बाय काय करायची तुला कुठं निघाली ती 10व्याला निघाली जाती का तू. काय होते अजून ही जळकी प्रवृत्ती निघून गेली पाहिजे. लगेच 4 तुमच्या इकडे बी असे हसताय म्हणजे मला वाटलं आमच्याच इकडं असे. विठ्ठल विठ्ठल हे कार्यक्रम काय माहिती का आपण कमवलेलं अर्थार्जन हे समाजाच्या धर्माच्या कामाला लागलं पाहिजे.
कारण जर कमवलेला थोडा जरी पैसा धर्माच्या कामाला लागला ना खऱ्या अर्थानं त्याचं पुण्य संपादित होत असतं. बाकी तर पैसे लय कमवू आम्ही तर एवढे कोट्यावाले बंगले बघितले पण अजून बी समाधान नाही. माणसाला समाधान पाहिजे बरं का आयुष्यात. माणूस आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही बसलेले आणि आम्ही आज जरी विचारलं तरी आम्ही समाधानी नाही. आम्ही समाधानी नाही. आम्ही पूर्वी आमचे वडील चालत कीर्तन करायचे, नंतर एक छांबडांगी घेऊन दिली त्यांना बारकी. हा म्हणजे ती आमची तिकडली भाषा थोडी रगेल नाही, ती जरा समजून घ्या. तुम्हाला वाटेल यास काय म्हणते. नंतर आम्ही मोठी गाडी घेतली. गाड्या आम्हाला वाटलं आता ह्या गाडीत काय व्हायना कीर्तन वाटली, आता दुसरी घ्यावी. आता इनमा बुक केली, म्हणून आम्ही इनमा लेंगे. प्रवास होत नाही, माणूस समाधानी थांबतो का जेव्हा माणूस. तुम्ही आम्ही नाही थांबत. समाधान शोधण्यात नाही, समाधान आहे ते मान्यात आहे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, हो चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले अनंते तैसे रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले तैसे वाजवा टाळी मग काय. हे विले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू किंवा तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरिकथा. ज्यानं सतत नामस्मरण केलं ना त्यांचं चित्त समाधानी राहिलं. नामस्मरणाची ताकद तेवढी मोठी होती, लक्षात घ्या. म्हणून छत्रपती नामच बाकी सगळं अवघड आहे हो. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघडे आई, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघडे. काल्याचं कीर्तन ते बी अवघडी, पण सोपं काय तुम्हाला सांगू. हा नामचं कीर्तन साधन सोपे आहे ना. आता काल्याचं कीर्तन आता करायला गेलं सगळं होईल. तळवे तळहात तळहात टेकत डाव्या गुडघ्यान रांगत. वा निलेश महाराज, असं असलं माझ्या अंगात येणू. ते चेंडू गेला आणि पेंध्या गेल्या आणि गडबडी झाल्या आणि भानगडी झाल्या. सांग पिंध्या हरीचा चेंडू, सांग पिंध्या हरीचा चेंडू, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, वा 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 पाण्यात गेला कसा. सांग पिंध्या हरीचा चेंडू, सांग पिंध्या हरीचा चेंडू, पाण्यात गेला कसा सांगना, गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा सांगना,
माझा हा जीव झालाय वेळा लय लांब जाईन कीर्तन. कसं आहे, चांगली गाणारी आहे म्हणून मी लय तोंड घाला ना. चांगली गायक असते आपण आपलं बळ कुठं काय म्हणायचं. चांगली मुलं आहेत खऱ्या अर्थानं, तरुण आहेत आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात काय कीर्तन कोरडं नसावं, कीर्तनात प्रमाण असावी. निदान 2-4 प्रमाणं तरी कीर्तनात असावी. लय कोरडं झालं की लोक म्हणतात मग व्याख्यान तरी ठेवायचं. बरं लय बिवलं झालं म्हणत लय प्रमाणं घेतली यांनी. हां लोक बोलते अजय भाऊ, लोक बोलते मला दोन्ही बाजूनी लोक बोलतात. कीर्तनकारांनी गाडी नाही घेतली तरी म्हणतात एवढे दिवस काय करत होता रे. बरं घेतली तरी म्हणतात लय छापितोय, मग काय कोरडे रिजीव द्यायचं अवघड गणित ते इथनं लागतं उतने आसन बात नाही हो. सुनो सुनो सुनो. हा म्हणून माणूस 40 कोटीचे बंगले बघितले आमच्या सातारा सांगलीला मी, पण बंगल्यातला माणूस तरी समाधानी नाही गड्या. हा सगळ्या पैशावाल्याचं नाही सांगत बरं का, नाही तर कारण की आमची दुकानं त्यांच्यामुळेच चालल्यात. आम्ही उगं त्यांना कशाला काय म्हणायचं. कीर्तनकार वक्ता हा स्पष्ट वक्ता असावा. ऐका 40 कोटीचा बंगला, 40 कोटीचा बंगला बघा गेलो. ऐका मी छत्रपती सांगणारे 5च मिनिटात मधल्या भजना येणारे. कारण एकदा सांगायला सुरुवात झाली की मग त्या अंगात आल्यागत होते. फिरवत छोडता नाही मी वैसी बात. इथं निर्घट्ट काळजाच आहे ना, त्याच्या डोळ्यात पाणी होईन छत्रपती ऐकताना. महाराज सांगणं एवढं सोपं नाही गड्या. ते समोर विषय उभा करायला लागतो तेवढा. आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे इतके प्रसन्न आहे, तुम्ही आता आंघोळ करून आल्यागत वाटताय. लय भारी हो. ऐकणारा समाज चांगला असणारा, मग सांगणाऱ्याला मी जरा हुरूप येतो. लक्षात घ्या. आई 40 कोटीचा बंगला बघितला या पट्ट्याने. 40 कोटी रुपयाचा बंगला. ते वर्ष श्राद्धचं कीर्तन होतं ते साहेबांच्या, ते त्यांच्या वडिलांच्या, ते साहेबांकडे गेलो. साहेब म्हणले महाराज कसं काय बंगला आहे. म्हणलं आता बंगला राहू द्या, फेटा बांधू द्या, उशीर झाला म्हणलं कीर्तनाला. नाही म्हणले महाराज एकदा एक चक्कर तर टाकून येऊ. ऐका 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 बघा ना, मला या गोष्टीचा आनंद वाटला. हे कार्यक्रमाचं आयोजन इतकं सुंदर केलं आहे, पण अजय भाऊनी मला एकदाही फोनवर सांगितलं नाही की महाराज माझं नाव घ्यावं. ही लय महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर आम्ही जिथं जिथं जातो ना, लोक आम्हाला म्हणतात महाराज नाव झालं पाहिजे आपलं, तंटामुक्ती अध्यक्ष, लाल कलरचा शर्ट, पहिलं माझं नाव घ्या. अजय भाऊ याला लय मोठं पण लागतं. रोज कीर्तन येतो आम्हाला लोक 2 तास आधी फोन करून सांगतात बायोडाटा. मी उलट होऊन मला वाटतं आमचं तेव्हा अजय दादा आपला मित्र आहे चांगला, ते आत्ता भेटले, काय नाव मनोज भाऊ. हां त्यांना मी विचारलं मनोज भाऊला, म्हणलं कसं काय अजय भाऊंचं काम. त्यांनी 2 मिनिटातच सांगितलं फक्त. असं म्हणजे ते विचारावं लागलं. हे म्हणजे खरं कार्य आहे बघा समाजासाठी. नाही तर काय इथं मोठ्यापणातच माणसं गेल्यात. ऐका सप्ताह आणि हे कीर्तन परमार्थ करणं ना, ही खरी पर्वणी. आणि ही तरुण मुलं करतात ना, ह्याच्यासाठी यांना सॅल्यूट आहे. लक्षात घ्या, ह्याच्यासाठी सॅल्यूट आहे. काय झालं हे पेड बुडे हुए बाबा. आता तुमची 60-70 वय झाली, कवर तुम्ही परमार्थ केला हो. ये पेड़ बूढ़े हुए, ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देंगे. यांच्या बोठाला धरून ही तरुण परमार्थ करतात ना, ही गोष्ट वाखण्यासारखी. लक्षात. आणि म्हणून माणसानं हे धर्माचं पालन. हे काय सांगितलं 40 कोटीचा बंगल्याचं माझं काय बांधायला बांध नाही. पण सहज बघायला गेलो. आई 40 कोटीचा बंगला. साहेब म्हणले महाराज चला. साहेबांना म्हणलो राव द्या साहेब, कीर्तनाला उशीर होतोय. ऐका ऐका कीर्तन म्हणजे मरणाचं स्मरण होण्यासाठी कीर्तन आहे. जो परमार्थिक आहे ना, त्याला मृत्यूची भीती नाही आहे. अगदी सोपं सांगणारे. ऐका म्हणलं चला साहेब आता येतो. म्हणलं ऐकावं लागतं. आता घरी गेलो. निलेश महाराज बंगल्यात प्रवेश घेतला. आई हॉल बघितला. जसं हॉल बघितला तसं मला चक्कर यायला लागली. म्हणलो गड्या एखाद्या गरीब लेकीचं लग्न होईन यार. काय हॉल बांधला, काय ऐश्वर्य साहेब. साहेब म्हणले महाराज कैसा क्या है. मैं बोला बहुत खूब है. बोले ये तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. म्हणलो आता पक्का काम काढणार माझा. आता हॉल द्यायला लय भारी. म्हणलो त्याला म्हणलो काय टाईल्स काय मार्बल. एखाद्या बाजण्याला म्हणलो ना लय भारी, ती 1 तास बोर करते. इथलं नाही सांगत, आमच्या इकडलं सांगतोय तुम्हाला. हां बरं तेवढ्यावर थांबाव का नाही त्यांनी. गुरुजी ते तेवढ्यावर थांबलं नाही, ते मला किचनमध्ये घेऊन गेलं. आता महाराजाला काय किचन करायचं आहे, किचनमध्ये घेऊन गेलं. ते किचन काय आपल्या किचनगत नाही, ते इम्पोर्टेड सगळं. ते आपलं किचन कसं ट्रॉली किचन आहे, वैसा किचन नाही हो. माझी भाषा समजते ना तुम्हाला. ते मध्ये मध्ये हिंदी येतं जरा, ते थोडं तेवढी मला काय हिंदी जमत नाही आता. पण एक सांगू का तुम्हाला, मला जर विचारलं ना कोणी या जगातील सर्वश्रेष्ठ भाषा कोणती, मी छाती ठोकून सांगेल माझी मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे. हे जगातल्या सर्व भाषा माझ्या मराठी भाषेला सलाम करतात. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पैंजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. मराठी भाषा बी आणि मराठ्यांची बी ताकद वेगळी आहे.
विठ्ठल 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 विठ्ठल. अजून एक वाक्य सांगू का? मोठं पण म्हणून नाही सांगत दादा, मी जन्माला मुस्लिम आलो असून पण मरताना हिंदू म्हणून मरणार आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्हाला ही गोष्ट आम्हाला जिवंत ठेवणार आहे आणि जिवंतच राहिलं पाहिजे. हो, जिवंतपणी किती जगला याला महत्त्व नाही, गेल्यानंतर किती दिवस जिवंत राहिला ही गोष्ट खूप महत्त्वाची. ही माणसं गेल्यानंतर जिवंत आहेत म्हणून यांच्या प्रतिमा इथं उभ्या आहेत. तानाजी मालुसरे उभे केलेत तुम्ही. ताना सांगितलं का कोणी? 2-4 दिवसात मग देतो एक झटका. लय भयानक तिकडे लय खोंकार काम आहे ते म्हणजे सोपं नाही गणित. ताण ऐकताना डोळे भरू देतात आई. अरे काय जबरदस्त कार्य केलं. रोज एक मावळा सांगतो, रोज एक असा हृदयाचा ठाव चुकतो मावळा सांगताना. 4 शब्द लय मॅजिकल आहे गड्या, 4 शब्द लय मॅजिकल आहे. एक तुकोबा, एक ज्ञानोबा, एक विठोबा आणि एक शोभा, हे 4 शब्द लय मॅजिकल आहेत. तुकोबाने काय दिलं तर माथा सुधारण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं? चांगदेव 65 अमृतानुभव ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. आणि शोभानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. म्हणून हे 4 शब्द लय मॅजिकल आहे. कुठं आलो तुम्ही? किचनपर्यंत ना. रेंज जायला नाही पाहिजे आई. किचनमध्ये घेऊन गेले ते साहेब. मला साहेब म्हणले महाराज कसं काय किचन? आता गड्या म्हणलो मला कीर्तन करायला आलो का किचन बघायला आलो? ते म्हणले महाराज तुम्हाला काय वेगळं पण वाटते? म्हणलं काहीच वेगळं वाटाना. म्हणले जरा जवळ तर जा. आई त्या किचनाला अशी बटणं लावलेली. त्या बटणावली तर पहिल्या नंबरचं बटन चहाचं बघुलं, दुसऱ्या नंबरचं दुधाचं बघुलं. तुम्ही बी ऐकता राव एवढं यार. नाही नाही असंची तुमच्या खर्चाने यायला लागेल. तुम्हाला दाखवतो बघा, लक्ष देऊन ऐका. चहाचं बघुलं. म्हणलं साहेब कसं काय? ते म्हणले महाराज तुम्ही बटन तर दाबा. आता म्हणलं कीर्तन करा आलो का बटन दाबा आलो? ऐका ऐका ऐका. ते साहेब म्हणले महाराज बटन तर दाबा. आई पहिल्या नंबरचं चहाचं बघुल्याचं बटन दाबलं तसं फसक्यान ते चहाचं बघुलं बाहेर आलं. ते बघुलं बाहेर बी आलं आणि चहा लगेच इकडं कपात ओकेच. मी म्हणलो गड्या साहेब एकच नंबर काम आहे, या असलं मशीन आम्हाला बी द्या. बायको रुसली तरी बटन दाबायला, तिला काय दाबायचं? ऐका ऐका ऐका. ते म्हणले महाराज त्या 2 बटनाचं नाही पण त्याच्या पुढची 2 बटणं तिला विशेष वाटली. ते 4थ्या नंबरचं बटन होतं ते एकादशीचं बघुलं आणि 5व्या नंबरचं जत्रचं. म्हणलं गड्या साहेब हे काय गणित आहे? म्हणलं मरावन तुमच्याच बोटाला जन्माला यावं. म्हणलो अहो मिक्स व्हायचीच गडबड नाही ना. इकडला चमचा इकडं नको, इकडला तिकडं नको. यात्रेचं म्हणलं यात्रेतच बघुलं बाहेर येणार. ह्या असं म्हणलं तरी लोकाला जत्रा कळते. लक्ष देऊन ऐका 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 ऐका. महाराज आईसा बोलो तुम जरा लई परमार्थ ना अभी तुकोबर आहे हमको समजेले. ऐका ऐका. खरं सांगू का? परमार्थ हे महाधन जोडी देवाची चरण. परमार्थ हे महाधन आहे सज्जन. हो ते किचनपर्यंत ठीक आहे का नाही महाराज? किचनपर्यंत ठीक आहे. ते मला तिथून बेडरूममध्ये घेऊन गेलं. आता महाराजाला कोण बेडरूममध्ये घेऊन जाईल का? काय वाटतं तुम्हाला? बेडरूममध्ये घेऊन गेलं. म्हणले महाराज कसं काय बेडरूम? म्हणलं लई 1 नंबर साहेब. आता 1 नंबरच म्हणायला लागेल ना. म्हणले महाराज तुम्ही अजून बघितलं नाही? म्हणलं सगळं बघितलं बाबा, जाऊ दे आता जीव जायला आला म्हणलो माझा. अरे कीर्तनला उशीर होतोय साहेब. साहेब म्हणले महाराज आता गादी तो बसून बघा. आता घर आहे का? म्हणलो पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतून राहतील. वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी निघून गेला. तैसे असावे संसारी जो वरी प्रात. इथं यायचं 2 तास कीर्तन करायचं. अजय भाऊला विचारायचं नाही शिष्टीमालेला किती पैसे दिले. नाही कळलं का तुम्हाला? आता गादीचा ना आमचा काय संबंध आहे तिथं बसायचा? ते म्हणले महाराज बस आता खरं नाही ऐकावं तर परत. कळलंय तुम्हाला? आई जसा गादीव बसाय गेलो आपलं घरच्या गादीव बसल्यागत गेलो. गादीव जसा बसाय गेलो तसा असा गादीव बसतो तसा धपक्यावरती आलो. सिलिंगला डोकं लागायला लागलं. जीव घाबरल्यागत झाला. साहेबाला म्हणलो, ड्रायव्हरला फोन केला, बाजारा बसताना सगळा आवर आणि आपलं निक कीर्तन करायचं नाही कॅन्सल झालंय म्हणलो. साहेब म्हणले महाराज आईसा छोडते नाही आम्ही तुमको अभि. एवढं ठीक आहे का नाही? बकवाजे ते बाथरूममध्ये घेऊन गेलं मला शेवटी. आता बोहाला काय रे बाथरूम करायचंय गड्या? बाथरूम म्हणजे काय आपल्या बाथरूम गत नाही. उठलं की इकडं हात लागतोय, मागं बघितलं की डोकं लागतंय. नाही आगळ पगळ खो खो कबड्डी कवर बी खेळ. लहान मुलाचं कागदी असं ते बाट पण ते काय म्हणलो गडबडाचे गाडी आहे. खरंच याचं काम लय भारी आहे म्हणलो. हा म्हणलो महाराज म्हणला कसं काय बाथरूम? म्हणलं आता चांगलंच म्हणायला लागेल. तू तसा सोडणारीच का? म्हणलो मला 1 नंबर म्हणलो. म्हणले महाराज हे बाथटब कसं काय? म्हणलं लय भारी आहे. म्हणलं आंघोळ नाही करायची मला पण जाऊ दे आता. म्हणला तुमच्या बाथरूम गत नाही म्हणलं हे. तुमच्या इथं एक गरम पाण्याचा आणि गार पाण्याचा. म्हणलं मग तुमचं काय विशेष साहेब? म्हणलं इकडं टावेल घेऊन जायचाच नाही, अंग सुकून डायरेक्ट माणूस बाहेर येते. म्हणलं खरंच मानलं गड्या साहेब. अहो खरंच असले
4 कोटी रुपये टाकलेत बाथरूमला, 4 कोट. म्हणले ही सगळी भांडी दिसतात का महाराज? हे बाथटब दिसतो का? म्हणले जर बेडरूममध्ये नाही झोप लागली की पाण्यातच झोपा येतो आम्ही. म्हणले असा मोबाईल ठेवायचा इथं म्युझिक लावून. अहो खरं इथं काय, येणाऱ्याला डेखळावी येते, नाही येणाऱ्याला गादी बी येत नाही. समाधान शोधण्यात नाही, समाधान मानण्यात आहे. ऐका ऐका, हा साहेबांना म्हणलो साहेब 4 कोटचं बाथरूम आहे राव. खरंच मानलं राव, तुमचा बांगला बघून माझ्या पोटात दुखत नाही राव. एक सांगू का, एखाद्याचं चांगलं झालं ना आपल्या पोटात दुखून द्यायचं नाही. एखाद्याचं चांगलं होतंय ना, चांगला बंगला होतोय ना, बिंदास होऊ द्या. त्याच्या बंगल्याची पायरी बघितली ना तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे. एक सांगतो ऐका, दुसऱ्याचं समाधान बघितल्यानंतर विठोबा तुमच्या बी बंगल्याची पायरी तयार करायला येतो. हे शाश्वत सत्य आहे. जर दुसऱ्याच्या विषयी नीतिमत्ता असेल ना अंतःकरणात, हे तुम्हाला खरं सांगतो, लोक लई पैसा कमवतील, लई कमवतील पैसा, पण त्या पैशाचं नीतिमत्ता नसेल ना एक दिवस खड्डा पडणार आहे. निश्चित आहे, लक्षात घ्या, एक दिवस खड्डा पडणार. हा जो नीतिमत्तावाला आहे त्याला जरा वेळ लागेल, पण निश्चित त्याच्याकडे होईल. प्रारब्ध त्याचं बी अनुकूल होईल, लक्षात घ्या, नक्कीच होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं, आणि बरं तेवढं आता कम्प्लीटच करतो. साहेबांना म्हणलं साहेब अरे 4 कोटी रुपये टाकले बाथरूमला. म्हणले महाराज कसं काय? म्हणलं लय आवडलं गणित. म्हणले महाराज अहो खरं सांगा ना. म्हणलो खरंच. पण साहेब म्हणलो तुम्ही नाराज होऊ नका. आता तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही बोलले, आता मला प्रश्न विचारू द्यात. म्हणले बोला महाराज. म्हणले एकच प्रश्न विचारतो साहेब, नाराज नका हो. नाही म्हणले विचारा ना महाराज, तुम्ही अतिथी आहात आमचे. म्हणलो साहेब 4 कोटचं बाथरूम आहे, मला काहीच अडचण नाही, लय भारी आहे. पण सांगा साहेब तुमची काय आणि माझी काय? ए गड्या अरे तुमची काय आणि माझी काय? शेवटची आंघोळ कुठे येऊ? आता जो कोण म्हणेन ना बाथरूम मध्ये, आजचं पाकिटच माझं मानधनाचं त्याला. शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये येऊ? नाही नाही, अंगणात हे. आणि शेवटचं जाळायचं 40 कोटीच्या छतावर. हे लिहिलंय कुठं माहिती का? स्मशानभूमी स्पष्ट वाक्य लिहिलीत, मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाती जाती. म्हणून बघा आपली माणसं जाळाय तयार आहेत. कोट्याधीश अब्जाधीश त्यांची हाडं स्मशानभूमीत आहे. त्या हाडावर पाय पडल्यावर त्या हड्डी कहती है ए इंसान ए बंदे अरे संभल के चल, अरे हम भी कभी इंसान थे, अरे आम्ही बी तुझ्यागत माणसं होतो रे. अरे कशाचा गर्व, कशाचा अहंकार? लक्ष देऊ नाही का सज्जना हो. म्हणून मौत से हर किसी की रिश्तेदारी, आज मेरी तो कल तेरी. एक पाहती एकाची दहने. समाधानी असलं पाहिजे गड्या माणूस, नामस्मरणानं समाधान मिळतं. आणि खरं सांगू का, जावं लागणार हे निश्चित आहे. मृत्यूसारखा जवळचा मित्र आयुष्यात कुठलाच नाही, कुठलाच नाही. अहो अवतार गेले तर अवतावाली राहणार येतोय तवा. नाही कळलं का तुम्हाला? अहो रावण गेला निलेश महाराज, 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या. हे पराओ 7 कोटी घरं ज्याची सोन्याची होती आणि घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं. अजून एक गोष्ट सांगू का, 22 क्विंटल सोनं घराच्या चौकटीला, 28 कोटी भिंती सोन्याच्या, 7 कोटी घरं सोन्याची. आपलं 5 तोळ्याचं लाकडे घातल्यावर गुंड्याला होत नाही. आपलं आजूबाजूला तरी घर रावणाच्या. तुम्हाला एक सांगू का, 22 जानेवारीला खूप मोठा दिवस होता आमच्या हिंदुत्वासाठी. त्याच्या आधीचा अजय भाऊ जी टॉकीज या टेलिव्हिजनवर म्हणजे या चॅनलवर मी पुणे जिल्हा सातारा जिल्हा यातला रेकॉर्ड ब्रेक कीर्तन करणारा कीर्तनकार आहे. सगळ्यात जास्त कीर्तन माझ्या नावावर आहे. ह्याचा अहंकार सांगत नाही. ह्याच्यातून एक गोष्ट सांगतो, त्याआधी मी स्वातंत्र्य दिन मांडला, त्याच्यानंतर मी शिवराज्याभिषेक दिन मांडला जागतिक लेवलला, आणि यंदा मला 22 जानेवारीला जी टॉकीजनी प्रभू रामचंद्र मांडायची संधी दिली. तो दिवस माझ्यासाठी लई मोठा होता. आम्ही साक्षीदार झालो त्या क्षणाचे, कारण आमच्या हिंदुत्वाची दिवाळी 22 जानेवारीला साजरी झाली. लक्षात घ्या, हे 1 जानेवारी नवीन वर्ष नाही, 22 जानेवारी, कारण प्रभू रामचंद्र त्या दिवशी आले. राम म्हणजे जगण्याचा आधार. ज्यावेळेस सगळं संपतं ना त्यावेळेस फक्त राम शिल्लक राहतो. लक्षात घ्या, फक्त राम शिल्लक राहतो, त्यावेळेस सगळं संपून जातं. आणि म्हणून जोपर्यंत हिथं राम आहे तोवर तरी राम म्हणा. आपल्यातला राम गेल्या लोक राम म्हणाय तयारच आहेत गड्या. आणि जब तक राम आहे तब तक राम म्हणजे साधा नाही बरं का. राम हा सगळ्यांचा आहे. एक सांगू का, प्रभू रामचंद्र जर दुसऱ्या देशात जाऊन रावण मारू शकतात, तर आपल्या हृदयातला अहंकाराचा रावण मारायला काय हरकत आहे? आपण मारला पाहिजे आपण रावण गड्या. हा म्हणून रामायणातून एक एक पैलू शिकायचा, एक एक पैलू. लंका जाळली तिथं बी ट्विस्ट आहे. लंका जाळली सगळी घरं जळली. इथं बस त्याला मला कुणीतरी सांगल सगळी घरं जळली, पण एक घर जळलं नव्हतं. कुठलं? हा, बिभीषणाचं घर जळलं नव्हतं. महिला मंडळ कळलं का काय जळलं नाही बिभीषणाचं घर? बिभीषणाने तेल नव्हतं दिलं. म्हणजे ज्यांनी ज्यांनी आगीत तेल टाकलं त्याचं घर पहिलं जळलं. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल.
म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सचिन हो मधलं भजन घेणारे लास्ट का एक झटका मारता और निकल के जाता. सगळे भजन म्हणणार का? मैं बोलूँगा राधे राधे, आप कहना श्याम मिला दे. मग मी म्हणन श्याम मिला दे आणि मग तुम्ही म्हणा राधे राधे. शेवटी एक पवाडा घेऊ मस्त छत्रपती सांगतो आणि फिर हां काही वेळेचा बंधन आहे मला, काळजी करू नका. महिला मंडळ भजनात नाचावं असं वाटलं तर नाचू शकताय. पाय मोकळं होतील तेवढं टेन्शन घेऊ नका. गेल्यावर गेलं तुमचं कोण काय म्हणेन का कोण काय म्हणत नसते गेल्यावर. ऐका ऐका लोक फक्त कवटी फुटस्तवरती आहेत, गेल्यावर फुटली किती निघाली संबंध संपला त्या व्यक्तीचा. हां मग माझी इच्छा आहे जर आपण दांडियात नाचू शकतो ना तर आपल्याला कीर्तनात नाचायला काहीच अडचण नाही. बिंदास नाचा. कोण क्या बोलेगा किसके पास देखने का नाही. तुम्हीच नाही हे आमची वयस्कर माणसं दिसतात ही बी उठणार. पोरं डीजे नाचतात पण भजनावर नाचते नाच. नाचून तो बघा देखोजी भाई पंढरपूर में क्या क्या मजा होता है. मी म्हणन राधे राधे आणि तुम्ही म्हणा श्याम मिला दे. फिर मैं कहूँगा श्याम मिला दे और आप कहना राधे राधे. ह्याच्या त्याच्या तोंडाक बघायचं नाही कोण कसं म्हणते. लोकांचं काय करायचं आपल्याला, आपण आपलं म्हणायचं. हा सगळ्यांनी हात वरती करा चला. निकुंज में विराजे घनश्याम राधे राधे, घनश्याम राधे राधे तू श्याम से मिला दे. घनश्याम राधे राधे तू श्याम से मिला दे. हो राधे राधे श्याम मिला दे, श्याम मिला दे. राधे राधे श्याम मिला दे. राधे मिला दे. बोलो राधे राधे श्याम मिला दे. हे श्याम मिला दे. राधे मिला दे. बोलो राधे राधे श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला दे. श्याम मिला दे. राधे राधे मेरे राधे 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 श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे राधे बोलो राधे राधे क्या बात है. श्याम वास लगा राधे हे राधे राधे श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे राधे बोलो राधे राधे श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे राधे बोलो राधे राधे श्याम मिला दे. हे श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. ओ राधे राधे श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे राधे मेरी राधे 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 मेरा श्याम मिला दे. राधे राधे बोलो राधे राधे श्याम मिला दे. हे श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला दे. हे श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला दे. ओ श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे राधे बोलो राधे राधे श्याम मिला दे. हे श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला दे. हे श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला दे. हे श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला दे. हे श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला ओ दे. श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. ओ श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. ओ श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला दे. ओ 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 श्याम मिला दे. पूरा धीरा श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. मेरा श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. हे श्याम मिला दे. राधे राधे ओ राधे राधे श्याम मिला दे. हे श्याम मिला दे. राधे राधे
ओ राधे राधे मेरा श्याम राधे 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 ओ राधे 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 श्याम राधे मेरा श्याम राधे 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 ओ राधे राधे ओ श्याम राधे राधे ओ राधे 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 श्याम राधे श्याम राधे 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 राधे राधे हो राधे राधे हो राधे राधे हो राधे 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 ओ राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 ओ राधे 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 हरि बोल राधे 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 हो 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 राधे राधे नरकर राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 वाह राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे जय जय श्री राधे छत्रपती शिवाजी महाराज की जय हर 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 विठोबा रखुमाई वाजवा स्वतःसाठी टाळे मग आता आज आनंद घेतला तुम्ही सगळे तुम्हाला खरं सांगू जे नाचले फुगडे खेळल्या हा ही धमाल केली पाहिजे आयुष्यात कधी स्ट्रोक बसन काय सांगता ते क्या भरोसा आहे जिंदगी का अरे साथ देती नहीं किसी का आणि म्हणून तुम्ही आता जे केले ना जिंदगी मिलना ये भाग्य की बात है ए मृत्यु होना ये समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है विठ्ठल विठ्ठल ज्याची कीर्ती साऱ्या जगतात जय हो सज्जन हो महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या सिन्नरमध्ये घेऊन आलो महाराष्ट्र म्हणजे प्रचंड बलिदानाचा महाराष्ट्र म्हणजे पराकाष्ठाचा प्रयत्नातून उभा केलेला राजा हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं राजा आदिलशाही मुघलशाही निजामशाही कुतुबशाही चाले फ्रेंच चाले महाराष्ट्राच्या छाताडावर थया थया नाचत होती कोण वाली या महाराष्ट्राला कोण उभा राहणार एक भगवा वादळ या महाराष्ट्रासाठी उभा राहिलं संपला होता महाराष्ट्र आबासाहेबांनी महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं शहाजी राजे भोसलेंनी सांगितलं छत्रपतींना शोभा तुला महाराष्ट्र उभा करायचा आहे त्याआधी आई साहेब जिजाऊंनी गर्भदान संस्कार दिले गर्भदान संस्कार खऱ्या अर्थानं शुभावर संस्कार झाले
माँसाहेब जिजाऊंच्या पोटात राजे होते. माँसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले, डोहाळे. हे डोहाळे म्हणजे माती खायचे नाहीत, डोहाळे म्हणजे आंबट खायचे नाहीत, डोहाळे म्हणजे तिखट खायचे नाहीत. माँसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. माँसाहेब सांगतायत, मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय, मला समशेरी चालवाव्यासं वाटतात, मला सिंहावर बैसावंसं वाटतं, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला दानपट्टे फिरवत दुश्मनाच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकावंसं वाटतं. महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले. आणि मग सनईत चौघडे वाजवू लागले. पाना फुलांना बहर आला. स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या राजानं पूर्ण करावं असे छत्रपती शिवाजी राजे हे युगायुगातून एक युगप्रवर्तक जन्माला येतो. ऐका, युगायुगातून एक युगप्रवर्तक जन्माला येतो. ज्या वेळेस धर्मावर हानी येते, ज्या वेळेस धर्म बुडतो, त्यावेळेस धर्मासाठी आमचं हिंदूचं दैवत प्रभू रामचंद्र या माती जन्माला आले. प्रभू रामचंद्र भगवान की. आणि मग दुसरे युवक प्रवर्तक ज्यांच्यात आम्हाला राम दिसतो. पुन्हा एकदा धर्मावर हानी आली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच आले, फ्रेंच आले. महाराष्ट्र संपवला, नेस्तानाबूत करायला सुरुवात झाली. आणि मग युगायुगातून दुसरे युग प्रवर्तक आमच्या सर्वांसाठी, आमच्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी राजे धर्मासाठी जन्माला आले. राजे जन्माला आले. महाराष्ट्र भरत चालला. आणि महाराष्ट्राचं स्वप्न आईसाहेब जिजाऊंनी राजांना दाखवलं. राजा कसा आहे महाराष्ट्र? महाराष्ट्र म्हणजे नेतृत्वाचा, महाराष्ट्र म्हणजे कर्तृत्वाचा, महाराष्ट्र म्हणजे बलिदानाचा. ऐका, शिवचरित्र ऐका. महाराजांची जयंती आली 19 फेब्रुवारीला. कोण म्हणतो तिथीनुसार करू, कोण म्हणतो मितीनुसार करू. हमको ऐसा लगता है ना हम तिथी जानते हैं ना हम मिती जानते हैं, हम सिर्फ छत्रपती जानते हैं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांची जयंती वर्षातील 365 दिवस जरी साजरी झाली तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. इतकं जबरदस्त काम राजाचं आहे, जे धर्मासाठी उभे राहिले. आणि म्हणून महाराजांनी बलाढ्य असा महाराष्ट्र उभा केला. राजांनी देखणं स्वप्न पाहिलं. शहाजी राजांची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी छत्रपती लढत होते. 2 छत्रपती आहे. आता एक छत्रपती सांगतो परत आलो तर दुसरे छत्रपती सांगेल सर्जा संभाजी. लय भयानक. संभाजी राजे सांगायचे म्हणले निलघट्ट काळजाच्या डोळ्यात पाणी येतं. काय लढला असेल मातीसाठी, काय असेल रुबाब. अरे ज्याचा बापसी होय त्याचा पोरगा छावा होता, लक्षात घ्या, छावा होता सर्जा. आणि म्हणून पक्वाजासाठी टाळी वाजा. 1 नंबर नाथ खुळा. अशी साथ संगत असेल तर कवर बी 12 वाजू द्या. टीव्ही समोर बसलो तर 3-3 वाजेपर्यंत बसतो आपण. ऐका महाराज, ऐका. आम्ही आणि मग उभा राहिला महाराष्ट्र. हे देखणं स्वप्न राजाला दाखवलं. आई साहेबांनी सांगितलं राजा हे स्वराज्य निर्माण करायचं. पुरंदराच्या तहामध्ये 23 किल्ले गेले. त्यातला सुंदरगड कोंढाणा समोर होता. कोंढाणा म्हणजे आई आत्ताचा सिंहगड. त्या सिंहगडाचं स्वप्न आई साहेबांनी पाहिलं. राजा कसा दिसतो तो कोंढाणा? राजा सांगतात आई लई भारी. नाही रे राजा, नीट बघ कोंढाण्याकडं. राजा अरे काय दिसतं त्या कोंढाण्यावर? आई साहेब कोंढाणा दुश्मनांकडे. राजा त्या कोंढाण्यावर फिरकणारे ते दुश्मनाचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आज्ञा असावी महासाहेब. आणि महासाहेबांनी सांगितलं राजा उतरो ते दुश्मनाचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू दे हा भगवा कोंढाण्यावर. आणि कोंढाण्यावर भगवा फडकवण्याची तयारी सुरू झालेली आहे. राजाने तयारी केलेली आहे. आणि राजाने शब्द दिला
आई साहेब येत्या अष्टमीला कोढाणा आपल्याकडे असेल. मला वाटते शत्रू उदयभान राठोड जो 7 फुटाचा होता. चला 15-1 मिनिटं कीर्तन राहिलं, शेवटची 15 मिनिटं. पाय माझे बी दुखत्यात, माझ्या पोटाला ईट पडलेला आहे, पण माझ्या डोळ्यासमोर हे सगळे महापुरुष आत्ता उभे आहेत. इथं माणसं उभी आहेत. कल्पना करा, इथं राजा आहे, इथं तान्हा आहे, इथं बाजी प्रभू देशपांडे आहेत, इथं हंबीराम मोहिते आहेत, इथं शिवा काशीद आहे, इथं जिवा महाल आहे, इथं संभाजी कावजी कोंढाळकर आहेत. काय माणसं उभी राहिली. म्हणून महाराष्ट्र हा बलिदानाचा. अजय भाऊ, तुम्ही जात धर्म पंथ बघितली नाही बाबा. 18 पगड जातीची माणसं आहे आपल्या महाराष्ट्र. हे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण. हे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण. आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान. हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. मुस्लिम तरुणी राजेंच्या समोर उभी आहे. तानाजी मालुसरेंचा प्रसंग घेऊन आलोय, पण तत्पूर्वी जाती धर्माचा विषय निघाला म्हणून सांगितलं. ऐका, एक मुस्लिम तरुणी राजेंच्या समोर उभी आहे आणि राजे सांगतायत इनायत खानाला मारलं आणि त्याची बायको राजेंना शरण आली. मुस्लिम तरुणी देखणी सुंदर रूपवान. राजे सांगतायत, राजे पाहतायत, हे पोराओ, राजागत नुसती दाढी वागडून उपयोग नाही. आता आमची पोरं शिवजयंतीला डीजेच्या तालावर नाचतील. डीजेच्या तालावर नाचावं असं माझं म्हणणं नाही, निश्चित नाचा, पण गाणी राजेंची पाहिजेत. ऐका, गाणी राजेंची पाहिजेत. मागच्या वर्षी शिवजयंतीला निघालो, मावळे डीजेच्या तालावर नाचत होते. माझा आवाज येतोय? मावळे डीजेच्या तालावर नाचत होते. मला बी वाटलं त्यांच्याबरोबर नाचावंसं, म्हणून सज्जनावर सोबत उभा राहिलो. ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. मावळ्यांच्या त्या कळपात गेलो. हे काय बेभान होऊन मावळे नाचत होते. मला वाटलं राजाच्या विचाराची ताकद अवतरली का काय. बाजूला गेल्यावर कळलं हे 90 जिंगाठी असा होता वय मावळा. राजा बघून तर बांबू घेऊन येणार त्यांना. हे थोर महात्मे होऊन गेले. विचार त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या समभावे हाच बोध सापडे खरा. त्यांच्याकडून बोध घ्या. म्हणून ज्याला राजकारण चांगलं करायचं त्यांनी शिवचरित्राचे पैलू अभ्यासायचे. ज्याला समाजकारण चांगलं करायचं त्यांनी छत्रपती अभ्यासायचे. ज्याला उद्योग व्यवसायात मोठं व्हायचं त्यांनी छत्रपतींचा अभ्यास करायचा. ज्याला नोकरी धंद्यात यश संपादित करायचं त्यांनी छत्रपती अभ्यासायचे. आणि मग एक एक पैलू मायक्रो प्लॅनिंग आणि सूक्ष्म नियोजन करणारा राजा महाराष्ट्राच्या मातीत उभा होता. आई मी घेतो कोणाला. ही मुस्लिम तरुणी का सांगितली, ही इतिहासात तिचं वर्णन आहे. राजाने त्या तरुणीकडे पाहिलं आणि राजे सांगतात अशीच आमची आई असती नाही, अशीच आमची आई सुंदर रूपवती आणि वदले छत्रपती. आई काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. हे त्या तरुणीला आई म्हणाला. हे त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान. बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर. हे बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर. आणि अशा नराच्या पुतळ्या पायी झुकते माझी मान. आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान. त्या मुस्लिम तरुणीचं वाक्य सांगतो आणि प्रसंगाला सुरुवात करतो. त्या तरुणीला वाटलं राजा माझी इज्जत लुटेल का काय, राजा माझी आबरू लुटेल का काय. नवरा मारला गेलाय, पती मारला गेलाय, काय होईल. हे आबरू लुटणारा राजा होता का.
आबरू लुटणारा राजा नव्हता. आबरू वाचवणारे राजे, जगातील एकमेव राजे ओळखले जातात ते छत्रपती शिवाजी राजे भोसले, जे आबरू वाचवणारे राजे होते, जिने स्त्रीचा सन्मान केलाय, ज्यानं हवालदिल परिस्थिती पाहिली आहे. म्हणून शिवजयंतीला वेगळं वरण नाही लागणार याची काळजी घ्या तरुणांनो. त्या मुस्लिम तरुणीने ऐकलं, राजा मला आई म्हणतो, डोळे भरून आली आई. ती मुस्लिम तरुणी म्हणती, राजे राजे मुझे इधर नहीं रहना राजे. बहन जी इस महल में तुम रह सकती हो. नहीं राजे, मुझे मक्का मदीना जाना है, मला तुमच्यासाठी काहीतरी मागायचंय राजे. एक मुस्लिम तरुणी राजासाठी मागती, ऐका राजे, मैं मक्का मदीना जाऊंगी राजे, उस खुदा से, उस अल्लाह से, उस परवरदिगार से दरबार करूंगी. ये अल्लाह, हे भगवान, हे देवा, या राज्यात, या देशात, नवे नवे देवा, या संपूर्ण जगात जेवढ्याही स्त्रिया गर्भवती असतील ना देवा, त्या प्रत्येक स्त्रीच्या पोटी असाच एक शिवराय जन्माला घाल. वाह, काय मागितलं मुस्लिम तरुणी. राजाचे डोळे भरून आले. असा हा महाराष्ट्र, सामाजिक ऐक्याचं भान राखणारा महाराष्ट्र, नीतिमूल्य जपणारा महाराष्ट्र, विविधतेने एकतेत नटलेला महाराष्ट्र. आणि म्हणून महाराष्ट्र ही भारताची शान आहे. आणि त्यात भगवा, आता भगव्यावर बोलणार आहे. फेटा बी आज भगवा घातलाय मी. माझा फेटा पांढरा असतो कीर्तनात. ज्यांनी माझी यूट्यूबची कीर्तन बघितली त्यांना माहिती आहे पांढरा. पण आता भगवं वादळ सुरू झालंय, 19 तारखेला येणार आहे, म्हणून आम्ही बी वादळ सुरू केलंय. भगवा म्हणजे साधारण नाहीये. राजाने ठरवलं कोढारा घ्यायचा. अजून 10 मिनिटं घेऊ ना. माझा कसा बसणार आहे, उद्याचं कीर्तन करता येईल का नाही माहिती नाही, पण तुमचा उत्साह बघून 10 मिनिटं घेतो, कंटाळा येऊन देणार नाही. ऐका, राजाने ठरवलं कोढारा घ्यायचं. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, मामा शेलार मामा राजगडावर आले. महासाहेबांना शब्द दिला राजाने, आई येत्या अष्टमीला कोढारा आपल्याकडे असेल. प्राण जाय पर वचन न जाय. मराठ्याने दिलेला शब्द कधीच माघार येत नसतो, लक्षात घ्या. कधीच नाही. प्राण जाय पर वचन न जाय. तानाजी मालुसरे आले. राजा म्हणतो, आई ताना आलाय गडावर. ताना, ताना म्हणजे राजाच्या देहातला प्राण. जसे मासाहेब जिजाऊंसाठी छत्रपती शिवाजी राजे, तेवढेच प्राणप्रिय तानाजी मालुसरे. ताना, ताना कशापायी आला? राज, ओ राज, अरे लेकराचं लग्न काढले, रायबाचं लग्न काढले आणि पोराच्या निमंत्रणाच्या अक्षता द्यायला आलोय. राज तुम्हाला यावं लागेल. आई साहेब तुम्हालाही यावं लागेल. राजांना आनंद झाला. ताना, अरे तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न वेगळं आहे का? अरे येईल राजा. ए ताना, अरे येतो की. अरे सांग कधी आहे लग्न? राजा, घ्या राजा अक्षता. आणि येत्या अष्टमीला माझ्या तानाचं लग्न आहे आणि गड घ्यायचा अष्टमीला. अष्टमीला गड घ्यायचा आणि लग्न बी अष्टमीलाच. राजा म्हणतो, ताना अष्टमीला लग्न आहे, मग मला नाही रे जमायचं बाबा. राज, 2 तोंडांनी बोलायचं नाही. आता काय म्हणला? तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न वेगळं आहे काय? आणि आता म्हणता जमायचं नाही. राजा, हे प्रेम होतं, प्रेम. भाषा बघा. तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजीराजे मित्राच्या पुढे जाऊन प्रेम करायचे एकामेकावर. अधिकार होता. म्हणून तरुणांनो, लई मित्र कमवू नकात. असे सोबत 4-5 जण पाहिजेत, जीवाला जीव देणारे, खांद्याला खांदा लावून उभे राहणारे, अडचणीत मदत करणारे नाहीत. अडचणी नाही आल्या पाहिजे असे अजय भाऊ सारखे मित्र आपल्या आयुष्यात पाहिजे. भाऊ, तुमचं कार्य जबरदस्त आहे. तुम्ही मला बोलवलं म्हणून नाही, आणि मला माहिती आहे हे कार्य करत असताना तुम्हाला लई अडचणी येणार. कधी कधी आपली माणसं आपल्याला माग वळतात आणि म्हणून धर्म बुडलाय आजपर्यंत. ऐका, पर सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं अजय भाऊ. हाथी चले बाजार और कुत्ते भोके हजार. त्यावेळेस हत्ती बाजारात चालतो ना, पोरांनो तुमच्यासाठी सांगतो आता, काय लढली ती माणसं. ऐका, हत्तीसारखा होता तानाजी मालुसरे. हत्तीसारखं होतं कर्तृत्व राजाचं. खचायचं नाही आयुष्यात कधीच. बोलतो या विषयावर, फक्त एक मुद्दा कंप्लीट करू द्या. तानाजी मालुसरे सांगतात, राज
राजा तर तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला आला नाही तर रायबाचं लग्न होणार नाही. राजा रायबाच्या लग्नाला यावं लागल. राजा सांगतात ताना कोंढाण्यावर जायचे. मासाहेब जिजाऊंना शब्द दिलाय आणि राजाने दिलेला शब्द परत येत नसतो रे. राजा तुम्ही जर नाही ना आला तर माझ्या रायबाचं लग्न होत नसतंय बघा. हे अरे ऐक रे बाबा ऐक. लग्नाची तयारी कर. मासाहेब जिजाऊ येतील. अरे मात येतील पण स्वराज्याचा राजा अक्षदा टाकाय पाहिजे मला. राजा का नव अरे का नाही येणार. राजा सांगताय ज्या दिवशी कोंढाणा घ्यायचाय ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे त्या दिवशी कोंढाणा घ्यायचा शब्द आई साहेबांना दिला. मग राजा फक्त शब्द दिला नव पण तुम्ही घ्यायचं हे ठरलं नाही. तानाजी मालुसरेचे शब्द राजाच्या हृदयात घर करून जात होते. ताना म्हणतो राजा ऐका तुम्ही घ्यायचं हे नाही ठरलं. राजा काय म्हणणं आहे तुझं. मग असं करायचं का राजा. तुम्ही जाणार रायबाच्या लग्नाला आणि मी जातो ना कोंढाण्यावर भगवा फडकवायला. राजा द्या मला इड्या. जातो हा ताना आणि घेतो तो कोंढाणा. ताना रायबाचं लग्न आहे. पोराच्या लग्नात बाप पाहिजे अक्षदा टाकायला. बाप पाहिजे अक्षदा टाकायला. अरे बाप पैस तू भरबाप पैस. हळदी लागलीये मंडप सजलाय. रायबाचं लग्न आहे. बाप पाहिजे. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. ओ राजा अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण ऐका ना राजा आधी लगीन कोंढाण्याचं भगवाच्या रायबाचं. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. कडाडला तान्हा त्या इडा गवताची गंध पेटवल. उदय भानाला उभा फाडेल आणि मग या देहातला प्राण सोडल. प्राण जाय पर वचन न जाय इसको कमिटमेंट कहते माय बाप. शब्द दिला आम्हा घरी धन शब्दाची रत्ने आणि खऱ्या अर्थानं दिलेला शब्द माघार नाही येणार. ऐका राजा सांगतात ताना गड उदय भानानं राखलाय. उदय भान म्हणजे लय भयंकर. एका वारात 10 जण खलास करतो. एक वार केला की शमशीर तोडतो. एक वार केला की ढाल तोडतो. तुला जमायचं नाही रे बाबा. राजा हो राजा असल उदय भान जबरदस्त. एका वरात 10 जण खलास करत असल. एका वरात शमशीर तोडत असल. एका वरात ढाल तोडत असल. एका वरात छातार सुलत असल. राजा पण हा ताना बी या महाराष्ट्रातल्या मातीचा ह्या जातो हा ताना आणि घेतो तो कोंढाणा. आणि म्हणून आणि मग उभा राहिला महाराष्ट्र. वाजवा टाळी यांच्यासाठी एकदा. एवढं सांगायला एनर्जी लागते. माझा आवाज आहे ना टोटल बसलेला आहे. आवाज नाही बसला ना मग तर लय वर्चस केलं जातं कीर्तन. मग तशी कसर नाही सोडली काळजी नका करू. अजून कीर्तन राहिले थोडं. अजून थोडा वेळ चाललं की अंगात येईन माझ्या. मग ते लय वेळ जाईन कीर्तन म्हणून त्यांना थांबवलं मी. त्यावेळेस पूल नाही लई मावळे येत आपल्याकडे. काळजी नका करू. आई तानाजी मालुसरे सांगतात राजा इडा द्यावा लागेल तुम्हाला. राजा म्हणतात ताना अरे उदय भानानं राखलाय वेळ बाबा. अरे नाही जमणार नाही जमणार ताना. तानाजी मालुसरे गुडघ्यावर बसते सज्जन आहो. हे असा पदर पसरला राजा इडा देत नाही. म्हणून तानाजी मालुसरेंचे डोळे भरून आले. ऐका ऐका या महाराष्ट्राची शौर्य गाथा तुमच्या समोर सांगतोय. महाराष्ट्र म्हणजे साधारण नाही बरं का. थोडा म्युझिकला आवाज द्या. अजून हल्ला नाही ताना. देहातला प्राण होता राजाच्या. मी का सांगतोय शिवचरित्र माहिती का. खरंच सांगतो तुम्हाला. पोटरे एवढ्या दुखतात एवढा कोल्हापूरने आलोय प्रवास करत. आल्यापासून पोटात अन्नाचं कन्या डायरेक्ट कीर्तन उभं राहिले. ज्या ज्या वेळेस शिवचरित्र उघडून बघितलं नाही त्यावेळी डोळे वरून आले. राव काय कार्य केलं यांनी मोठं. संपला होता महाराष्ट्र. काय राहिलं होतं. हे पुन्हा उद्ध्वस्त केलं तर या सैतानाने. हे शेतकरी ना असा डोंगर दऱ्यात जाऊन बसला. पेरणी नाही केली तर पीक कसं उगवणार. रयत हवालदिल झाली. महासाहेब जिजाऊंनी राजाचा असा हात धरलेला. हे ताना गुडघ्यावर बसला ना याच्या मागं काहीतरी कारण होतं. हे कारण तुमच्या समोर सांगतो ऐका. राजाने बघितलं होते डोळ्यांनी. आघात सोसले होते राजानं. असा हात धरलेला आई साहेब जिजाऊंनी राजाला सांगितलं राजा आज तुला स्वराज्याची सैर करून आणते चल. आणि मग दाखवला मासाहेब जिजाऊंनी महाराष्ट्र. थोडासा म्युझिकचा आवाज कमी करा.
मासाहेब सांगतात राजा काय दिसतंय? राजा सांगतात आई रयत संपली ग पुरेपूर. राजा अजून काय दिसतंय? आई शेतकरी डोंगरात जाऊन बसलाय. राजा एवढंच दिसतं का रे? अजून एक मुद्दा दाखवते तुला, चल. महासाहेबांनी राजाचं मन गडदरलं. शोभा ती माता भगिनी दिसती कर तुला? राजा म्हणतो आई थांब ग जरा तू. या सैतानाने इज्जत तुटली, आबरू तुटली, हातपाय तोडले स्त्रियांचे. हे नरढ्यावनी सोमशिरी फिरल्या होत्या आणि 2 वर्षाचं बाळ आईच्या पोटावर बसलं होतं. त्या आईचं मातृत्व मागत होतं आणि राजाने डोळ्यांनी बघितलं. राजा म्हणतो आई काय दशा गई? राजा तेच तुला सांगते काय दशा बघ. हे मुघल, हे आदिल, हे निजाम, अरे यांनी यांच्या बायका सोडल्या नाही तर स्वतःच्या ह्यांची नरडी उडवली यांनी. ही आपली माणसं ठेवणार आहेत का जिवंत? हे लक्ष देऊ नाही का? लोक म्हणतात छत्रपती कीर्तनात सांगायचे का नाही सांगायचे हा मुद्दा उपस्थित करतात. तुम्हाला एक सांगू का, छत्रपती शिवाजी राजे देव होते का संत होते का माहिती नाही, देव होते का माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून मंदिरातील देवा शिल्लक आहेत. राजे नसते ना मंदिरातील देवा शिल्लक राहिले नसते. अहो तुम्ही इथं बसले नसते हो, तुम्ही इथून उठून एवढा हालायचा बी अधिकार तुम्हाला नसता. इथून रस्त्याने चालले असते ना अशा नरढेव समशिरी ठेवले असते आपल्या. जगू दिलं नसतं या सैतानाने आपल्याला. आपलाच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र आक्रमण केलं यांनी. खजाना आपला, पैसा धनदौलत आपली, ही जागीर आपली. खऱ्या अर्थाने हे थया थया नाचले ती माणसं. 2 वर्षाचं पोरग जर ढासा ढासा रडत असं नाही, अरे तुमचं मातृत्व लय हळवय बाबा. तुमच्या इतकं मातृत्व या जगात कुणाकडं नाही, कुणाकडंच नाही. आई नुसतं मी विषयाला स्पर्श केला, आई तुमचे डोळे भरून आले राव. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही एवढं प्रेम केलं ना आमच्या लेकरांवर, तुमच्या एवढं प्रेम कुणीच नाही केलं, कुणीच नाही केलं जगात. अहो आम्ही पोटात होतो, गरकन फिरलो, लाथा मारल्या, तरी तुम्ही बापाला सांगितलं अहो युरुळ्यागत पोरग चला की. काय सांगू गरिबीच्या यातना, गर्भाच्या यातना तुम्हाला माहिती आहेत, आम्हाला थोडीच माहिती आहेत. एक सांगू का, मातृत्वाचं प्रेम वेगळं. जिजाऊंनी, महासाहेब जिजाऊंनी शोभा उभा केला. या सगळ्या गाड्या दिसतात का, या सगळ्या गाड्या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्यात. याचं कदाचित फायरिंग कमी जास्त झालं ना, इंजिनियरला समजायचं नाही बरं का, पण घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्यात, पण आपलेच लेकराची गाडी ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. तिच्या प्रेमाला कधीच बाधा येत नाही हो. तिला माहिती हो, माहिती आहे तिला. आमच्यासारखी लेकरे रात्री 2 वाजता घरी गेली ना, ही पोर आहे, ती तरुण पोर आहेत, हे पोराव मी अगदी जीवन जगण्याचा एक सुंदर मार्ग तुमच्यासमोर ठेवून जातोय. आम्ही त्या मार्गावर आहे ना, पण आम्हाला माहिती नाही आम्ही किती यशस्वी आहे, पण आम्हाला समाजाने लई प्रेम दिले. आमचं मातृत्व आमच्याकडे, आमचं पितृत्व आमच्याकडे. ऐका ना, लई प्रेम केले तुम्ही. तुमच्या एवढं प्रेम कुणीच नाही केलं. काय दाखवलं? शौर्य दाखवलं आईने. आता तुम्ही मुलं शौर्यवान बनवा बरं का, तुम्हाला चॅलेंज आता मोठं. शौर्यवान बनवा तुम्ही लेकर. बाद झालं बोखाडी न बाहेर जाऊ नको, कवर सांगणार तुम्ही लेकराला? हे मानगुट्यावर बसते की लोक आपल्या पार. उभं नाही राहिलं पाहिजे ना, तळमळीने बोलतोय बरं का. हे मी काही स्क्रिप्ट नाही काढून आलेलो, मला असं बोलायचं म्हणून. तुमच्या डोळ्यातलं पाणी दिसतंय ना, आणि म्हणून मुखातून शब्द निघतात. शौर्यवान बनवा म्हणजे तलवारी घेऊन उभ्या नाही करायच्या, टाळ घेऊन पोरं उभी राहिली ना तरी तुमची पोरं शौर्यवान आहेत, लक्षात घ्या. तरी शौर्यवान आहेत. सामाजिक क्षेत्रात उभी आहेत ना, हे जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. एखाद्या नडलेल्या आडलेल्याला मदत केली ना, ती म्युझिक चालू ठेवायची सिस्टीमवाले. हां, आता फक्त तेवढं लक्ष ठेवायचं, 10 मिनटं तुमचं काम तेवढंच आहे आता बस. ऐका ऐका, सोबत चला सज्जन हो. आणि मग हा ते खरं कार्य आहे, लक्ष देऊन ऐका. 2 वर्षाचं लेकरू रडत होतं राव. आई गेली त्याचीच डोळ्यासमोर. शोभा, अरे काय त्याच्या तोंडाक बघतो रे, अरे घे की त्याला कळव, अरे त्याला स्तनपान करायचंय रे. म्हणून ते व्याकुळ झाले बघ, त्याला भूक लागली. तुला माहिती का हिची अवस्था कोणी केली? या सैतानाने इज्जत तुटली तिची. अरे इज्जत नाही रे, तिचा हातपाय तोडून टाकलं रे बाबा. महाराजांनी स्वतःच्या अंगावरची शाल आईच्या अंगावर टाकली. हा, काय झालं हे महाराष्ट्राचं? आता तुझ्याकडे जबाबदारी आहे राजा. तुला एक दिवशी महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय, तुला छत्रपती या रयतेसाठी व्हायचंय. ऐका, महाराजांनी लेकराला कडव घेतलं, त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि महाराज सांगतात, आई अनेक जणांनी अभिषेक केले असतील ग कशाचे, पण रक्ताचा अभिषेक करत शपथ घेणार हा राजा यापरी या महाराष्ट्रातलं एकही लेकरू अनाथ होणार नाही आणि माता भगिनींच्या इज्जतीला हात लागणार नाही. रक्ताचा अभिषेक घेत जगातील एकमेव राजाने शपथ घेतली, ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले. रक्ताचा अभिषेक केला. काय राजांचं कर्तृत्व भार असाल.
आणि मग हे राजांचं कर्तृत्व तानाने बघितलं होतं. तेव्हा राजा ताना गुडघ्या बसला होता. राजा देणार ना वैडा. राजा सांगतात ताना, अरे येडायच करत तुझा पोराचं लग्न आहे. अरे बाप पाहिजे रे. बाप गेल्यावर गेलं की सगळं संपलं की. अरे तू जर तिथं लढायला गेला रायबा इकडं लग्नाला. हे बाप लय आयुष्यात महत्वाचा. बाप आहे ना बाप. आमचे परमस्नेही मित्र सोपनदादांनी बाप सांगितलं असेल. प्रत्येकाची शैली आहे वेगळी. बघा मी बी आई सांगतोय, मी बी बाप सांगतोय, ते बी सांगणार, पण तुम्हाला वेगळं पण जाणवणार प्रत्येकाच्यात. खरं सांगतो बाप लय निराळा आहे. बापाचं कर्तृत्वच वेगळे. ही बसलेली म्हातारी माणसं आहेत ना, ही म्हातारी नव्हतीच हो. त्यांनी आमच्या तारुण्यासाठी त्यांचं तारुण्य खर्च केलंय. म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. लई खर्च केला हो, लई त्रास सहन केला. आम्ही विराट कोहलीसाठी टाळ्या वाजवल्या टी व्ही बघताना. ह्या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत काढली. पण आम्ही कधी आमच्या बापासाठी वाजवल्या का टाळ्या? ह्या बांधावनी त्या बांधाव. हे पोराव माझी एकच विनंती आहे, आणि आम्ही बी तेच करतो बघा. तुमचा बाप मारायच्या आधी त्याला मिठी मारून या बरं का. अशी मिठी मारानं सोडू नका अजिबात. गच्चम ना त्याला असा. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला वाटते ते कठोर काळ जाते, त्याच त्यांनी लय झापडी दिल्यात आपल्याला. नाही नाही, त्यांनी संस्काराची चापट मारली आमच्या गालावर. तुमच्यासाठी व्याकुळ झालाय तो दिवस रात्र. तुम्ही अशी मिठी मारा ना त्याला. तुम्हाला मी गॅरंटी देऊन या गादीहून सांगतो, गॅरंटी देऊन सांगतो, तुमच्या आधी तुमचं म्हातारं तुमच्या गळ्यात पडून रडत. 100% रडत आहो. मी बघितलं तर लई त्यागाचं आहे ते दिसतंय असं नाही. लई मोठा त्याग केलाय त्याने आयुष्यात. ताना म्हणतो राज, अरे या 2 हातांनी तुमची सेवा केली राव. आजपर्यंत काहीच नाही मागितलं. हे वतन हे जागीर ही सगळी तुम्ही नावाव करून द्यायला तयार होते. तुमच्या छातीवर वार झाले ना, तानाने तानाचा देह मध्ये टाकला. इथं वार झालं राज. बायका पोरं घरी झोपली होती. शांत पडलो मी. सगळ्यांनी हळदीचे लेप लावले हो राज. पण हळदीतून रक्त बाहेर येत होतं, पण तरी तानाच्या चेहऱ्यावर हास्य होतं. राजाचे डोळे भरून आले. आता राजा म्हणतो काय रे झालं? राजा खरं सांगू, बायका पोरं लई रडत होती हो, पण माझ्या चेहऱ्यावर हास्य का होतं माहिती का? मी जे वार घेतले ना ते साधारण नव्हते. ते या स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी राजांच्या देहावरचे वार घ्यायचं भाग्य लाभलं ना, म्हणून माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं राजा. राजा म्हणतो ताना, अरे तुझ्यासारखा मावळा परत स्वराज्याला मिळणं अवघड आहे रे, म्हणून तुला पाठवत नाही. बाकी काय रे? अरे माझा जीव आहे तुझ्यावर ताना. अरे तू एकदा गेला की परत नाही येत रे बाबा. अरे मला माहिती आहे तो उदय भान कसा आहे. मग राज, माणूस गेला की परत येणार नाही तुम्हाला माहिती आहे ना, मग जाणार तुम्ही बी. पण आमचं म्हणणं असे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज. लाखाचा पोशिंदा तुमची गरज आहे राज महाराष्ट्राला. आम्ही आहेच की राज. ऐकलं नाही तानाने अजिबात. मग राजा 2 हातांनी सेवा केली ना तुमची. आजपर्यंत मागितलं का तुम्हाला? ज्या ज्या वेळेस तुम्ही विचारलं माग, नाही मागितलं राज. राजा आज मागू का? राजा म्हणतात ताना, या देहातला प्राण जरी मागितला ना या क्षणाला, तुझ्यासाठी 2 मिनिटात प्राण कर. तू माग. राजा प्राण देणार ना? हो राजा. अरे प्राण देणार का? पण राजा ऐका ना, तुमच्या देहातला प्राण नका देऊ, फक्त कोढाण्याची मोहीम माझ्या पदरात टाका. द्या इडा. जातो हा तान्हा आणि घेतो तो कोढाणा. हे हातातला इडा तानाजी मालुसरेंच्या हातावर ठेवला. जा रणी निगत शूर न पाहे माघार. जाताना परत माघार बघू नको. याचा अर्थ कळला का? तानाला माघार बघायला लावलं नाही का? प्राण अडकला होता तानाजी मालुसऱ्यात. अशी मित्र पाहिजे आयुष्यात, अशी माणसं जपायची. हिता अशी पोरं असते, त्यांच्या आयुष्यातला एखादा जरी वगळून गेला ना आयुष्यातनी, कसा बी जाऊ देत, त्याच्या आठवणी ते आयुष्यभर. माणसाला माणसाच्या सवयी झालेल्या असतात. राजाला सवय झाली ती तानाची. उतरला गडाच्या पायऱ्या, गेले तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, शेलार मामा. मामा युद्धात नाहीत, मामा ज्येष्ठ आहेत, लग्न घरी मामा होते. या युद्धात शेलार मामा नाहीत. इतिहास बारकाईने अभ्यासला पाहिजे आम्ही. यशवंती घोरपड या इतिहासात नाही, यशवंत घोरपडे नावाचे मावळे या इतिहासात आहेत, लक्षात घ्या. तानाजी मालुसरेंनी आई 7-8 पायऱ्या खाली उतरल्या असतील आणि परत रिटर्न फिरला. ताना, सूर्या जा युद्धाची तयारी कर. दादा तू? आलो रे मी. राजे हितगुज करत होते मासाहेबची जाऊनशी. ताना फिरला आणि खांद्यावर हात ठेवला राजाच्या. काहीच नाही बोलला आणि डायरेक्ट राजाला मिठी मारली. राजा म्हणतो काय रे ताना? अरे काय झालं? काय नाही राज, अजून एक मागू का? जशी मी तुम्हाला आता मिठी मारली ना, तशी ह्याच्या देहातला प्राण जायच्या आधी
एकदा तुम्ही मला मिठी मारायला येताल कराच. हे डोळे भरून आले राजाचे. काय शब्द होते, हृदयाला घर करून गेले राव. राजासाठी आपण नाही रडायचं तर रडायचं कोणासाठी? संतांसाठी, देवासाठी, माईबापासाठी, या महापुरुषांसाठी आमचे डोळे भरूनच आले पाहिजेत. राजा अजून एक मागू का? तू कशाला आला रे ताना? अरे तुला म्हणलो ना मागू नको, एकच राजा माग. मागितलं काय ऐका बरं का, हे जे मागितलं ना त्यात लई गमक आहे इतिहासाचं. ताना माग, आता मृत्यू मागितला ना, आता माग तुला काय हवंय ते. रागाला राजाला. राज आई बघा बरं तुम्ही साक्षीला आहे. मासाहेबजी जाऊ सांगतात मागताना दिल रे तुला राजा. राजा म्हणतो बोलताना लवकर वेळ होतोय. राज ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल ना राज, 32 मनाचं सिंहासन तुमच्यासाठी तिथं विराजमान होताल ना, आणि तुमची पावलं सिंहासनाकडे निघतील ना, मला माहिती आहे तो दिवस नक्कीच येणार राज. त्या दिवशी आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच आणि फ्रेंच हे तुम्हाला मुजरा करत असतील राज. पण त्या दिवशी फक्त एकच काम करा, सिंहासनावर बसायच्या आधी तुमच्या तानाजीची एकदा आठवण काढा राज. भास पवित्र पावन झाला तुमचा ताना. हे कधी न रडणारा राजा आता तानाजी मालुसरेंच्या गळ्यात पडून रडत होता राव. ताना अरे तुझी गरज होती रा आम्हाला बाबा. राजा माहिती मला बी राईत माहिती तुम्हाला बी की मी परत येत नसतो, पण एक शब्द देऊ का, गवताची गंज पेटवत नाही ना आणि उदय भानाला उभा फाडत नाही ना, तोवर तुमचा ताना प्राण सोडत नाही. याला मराठ्याची कमिटमेंट म्हणतात दादा. शब्द दिला, प्राण जाय पर वचन न जाय. गेला की लढायला, लढला ना, जबरदस्त वार झाले. 7 फुटाचा उदयभान समोर होता. तानाचा वार उदयभानावर, उदयभानाची शमशेर तान्हावर सर 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 करत वार होत होते. जबरदस्त यातनांचा कळो, रक्त बंबाळ शरीर, जबरदस्त लढत होता ताना. हात तुटला, ढाल तुटली तरी लढत राहिला. डोक्यापासून नखापर्यंत वार झाले तरी लढत राहिला. हल्ला नाही, डुल्ला नाही, हल्ला तरी लढत राहिला. राजे राज 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 राजाला सांगितलंय गवताची गंज पेटवायची. सूर्या अरे हे सूर्या अरे उठ, अरे बघ बघ दुश्मन मोठा आहे. दुश्मन मारला, सगळे सैनिक बऱ्यापैकी दुश्मन मारले. 5-50 दुश्मन शिल्लक राहिले आणि उदयभानाचा वार तानाजी मालुसरेंच्या देहावर झाले. संपला ताना, धारा तीर्थी पडला आणि उदयभान सांगतो हे सूर्या, हे सूर्या अरे गेला तुझा भाऊ, लई छातीवरती करून आला होता ना, त्याला म्हणा उदयभानाचा नाद नाही करायचा. गेला त्यो बघ सूर्या, त्याला म्हणाव तू जरा हो घे, अजून संपला नाही ताना, अजून गवताची गंज पेटलेली नाही. माझा राजा माझी वाट बघतोय बघ. मावळे कुठे गेले रे सूर्या? सूर्या सांगतो दादा मावळे पळून गेले, पण मी परतीचे दोर कापलेत आता. ऐका बरं का, याच्यातलंही गमक आहे. परतीचे दोर कापले याचा अर्थ जर माणसं यशावर निघाली ना आणि तिथं अप्स अँड डाऊन झाले ना तर परत यायचं नसतं. परतीचे दोर कापून टाकायचे, यश संपादित करायचं आणि मगच खऱ्या अर्थानं शांत बसायचं. तरुणांनो, तानाने सूर्यानी परतीचे दोर कापले आणि मावळ्यांना सांगितलं मावळ्यांनो उड्या मारून पडाल तर भ्याड समजले जाल आणि लढून माराल ना तर इतिहासात नाव कोरलं जाईल. माघारी फिरा. प्रत्येक जण माघारी फिरला आणि असा लढला ना. हा संपला होता तानाजी मालुसरे, संपले, काहीच नाही राहिलं. तुम्ही आता इथं फोटो बघितला का, कसला रुद्र अवतार आहे. तुम्ही लय भारी केलं बरं काही, एकच नंबर देखणं लय भारी. हे बघूनच कीर्तन करायला ऊर्जा निर्माण होते आल्यानंतर स्टेजवर. भूका लागल्यात मला माहिती आहे, अजून 5 मिनिटं घेतो. मला ही लागली हो, तुम्हाला काय सांगू, टाचा किती दुखतात आणि कंबाड्यात किती चमका निघतात, पोटात किती येडं मरतात. असं चेक करायला हलवलं गत होते का? तुम्हाला वाटतं कीर्तन करायचं गणित लय सोपं आहे गड्या. 2 दिवस चला आमच्या फेट्या का बघत नसतात तुम्ही. आमचं स्वपन दादा म्हणतात मुळव्यास संघटनेचे जिल्हा अध्यक्ष होताल तुम्ही आमच्या बरोबर आल्या. खरे आणि ती एवढं सोपं थोडीची. लोक तंबाखू मला तमळता म्हणतात धंदा यांचा. ऐकायचं सोडून द्यायचं, या ऐकायचं सोडून द्यायचा विषय हो. रक्त सळसळलं इथं तरुणांचं बघा, यांचे चेहरे बघा आणि डोळे बघा. हे तरुण या महाराष्ट्रातली त्याची ग्वाही देते. ते तरुण उभी राहिली पाहिजेत माणसं आता धर्मासाठी. ताना खाली पडला ना, एवढा बी हात हालत नव्हता. ताना काय म्हणतो माहिती का, काय रे म्हणतोय तो उदयभान. उदयभान म्हणतोय मेलेला सापा मी 2 फटं नाही मारत. हे सूर्या अरे मिळलोय तवा मी तवा, असा हात धर माझा मला उभा कर. त्या उदयभानाला म्हणायचं एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार. बघू कुणाच्या वारात लई ताकद आहे. ज्याचा वार मोठा कोंढाणा त्याचा. एका वारात त्यांनी संपवला, जो संपल ना
हे तो संपला आणि जो राहिला ना तो जिंकला कोंढाणा त्याचा. सूर्या म्हणतो दादा काय सूर्या गॅप राहिलंय माझ्यात अजून भरपूर काही, माझा राजा वाट बघतोय. पण ऐक ना सूर्या, जर मी गेलो ना एकदा माझं डोकं राजाला मांडीव घ्यायला लाव आणि उघडे राहिलेले डोळे आहेत ना त्याच्या हाताने जाकायला बरं. अरे मग लई भारी वाटन. सूर्याचे डोळे रडून आले. भाऊ अशी असावेत गरे, ही अशी भावकी असावी, जीवाला जीव देणारी, प्रेम करणारी. काही काही भावकी लई वांगाळ, एक वांगाळ असते अख्खी नसते वांगाळ बघा, एक येडपट असते अख्ख्या काड्या टाकते सगळीकडे. भाऊ जपा बरं का, प्रेम जपा, मित्र लय जपा. एकदा गेली की गेली माणसं परत मिळत नाहीत. साहेब परत आलो ना एक नवीन शौर्य गाथा घेऊन येईन. ऐका आई. आणि मग सूर्याची मालुसरे सांगतात दादा उठ होतो रे तुला. उभं केलं. उदयभान हसत होता. ही परिस्थिती सगळ्यांसोबत होती बरं. जेव्हा दुश्मन सगळ्यात मोठा असतो, दुश्मन नाही समजायचा, ती परिस्थिती असते आपल्यासमोर आणि आपण अडचणीत असतो. पोरांनो आता सोबत चला. त्यावेळेस सगळी तुमच्याकडे बघून टपलेली असतात. ह्यो संपला आता, ह्यो उभा नाही राहत. अरे तेच सुवर्ण क्षण असतो, ती संधी असते आपल्यासाठी, ती देवानीच दिलेली असते. अडचणीच्या छाताडावर ज्याला पाय देता आला ना, ज्याला संघर्ष करता आला ना, आणि मगच त्याचं संघर्षाच्या गाथेत नाव लिहिलं जातं. अडचणीच्या छाताडावर पाय देता आला पाहिजे, फेस करता आला पाहिजेत अडचणी. म्हणून मग असे सांगितलं हाती चले बाजार और कुत्ते भुके आजार. तुम्ही निघाले ना पोरांनो काम करायला, घाबरायचं नाही. एकदा निघाले लई माणसं आडवी येतील तुम्हाला, त्यातल्या त्यात तुमचा पाहुणा रावळा तर लई डांबराटत्यात. तुम्हाला कधीच तुमचं यश त्याला पचणार नाही कधीच. मग विषय राजकारणाचा असो, हाती चले बाजार कुत्ते भुके आजार. ऐका ऐका ऐका, चांगलं काम करणारेच लोक मागं वाढतात. वांगाळांना अडचणी नाही तिथं. खडबडीत रस्त्याला गतिरोधक आहेत का? खडबडीत रस्त्याला गतिरोधक नाही, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे 100% असणार, लक्षात घ्या. पण आता तुमच्या हातात आहे. पक्षाचा विषय सोडा बरं का, पक्षाचा विषय गडीभर बाजूला ठेवा. माझा काय कुठला पक्ष नाही, पण राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. तरुणांनो तुम्हाला उभं राहायचं ना, निश्चित तुम्ही राजकारणात या, पण स्वबळावर या. नाही तर आई 300 रुपयावर रोजाव गेली, बाप 500 रुपये रोजाव गेला आणि तुझं चाललंय येऊन येऊन येणार कोण? अरे घरची परिस्थिती नाही रे बाबा तुझ्या. आधी घरची परिस्थिती व्यवस्थित करा. त्यांना ऐश्वर्याने वाटू द्या माझं पोरग समाजासाठी कार्य करते. विषय पक्षाचा घेऊच नका. आता पक्ष बाजूला ठेवा. आम्ही ज्यांच्याबरोबर गेलो ते आमचे राहिले नाहीत. लक्ष देऊ नाही का माझं बोलणं काय? माणूस चांगला आहे ना अजय भाऊ, मग माणसाच्या मागं आम्ही उभं राहिलं पाहिजे गड्या. माणूस चांगला आहे, विषय पक्षाचा जोडा हो, त्याच्या मागं उभं राहिलं. तो धर्मासाठी काम करतो, तो देवासाठी काम करतो, तो समाजासाठी काम करतो, सगळ्यांना एकत्र करतो ना, मग हा माणूस चांगला आहे, लक्षात घ्या. मी अशा अनेक माणसं बघितली हो. लोक म्हणतात राजकारणावर बोलायचं ना. का नाही बोलायचं? त्यांची धावपळ नाही. सकाळपासून उठायचं, ह्यो धावा त्यो धावा, हे वर्ष श्राद्ध, ह्याला गाठी बिठी, परत रात्री 2 वाजता झोपायचं, परत सकाळी उठायचं. मग त्यांच्याबद्दल कोण पॉझिटिव्ह बोलणार? नेहमीच निगेटिव्ह बोलते तो लोक. सकारात्मक दृष्टिकोन कीर्तनातूनच आई निर्माण झाला पाहिजे. नाही ऐका ऐका, मला तुमचे चेहरे सांगतात की अजून 15 मिनटं घ्या, पण मी 2च मिनटं घेणार आहे. काल आमच्या दादाने अफजल खान फाडलेलं आहे. मी आता फाडत नाही, मी पुन्हा आले अफजल खान फाडीन. अफजल फाडला ना, इथं अशा आगाव काटे येतात, इथं इथं अशी शहार येतात. हे धमन्यात तर रक्ते ना असं सळसळ सळसळ करतं. हे सहन होत नाही. ती त्या सैतानाने मंदिरं फोडली होती आमची. ऐका ऐका, हे हत्तीचं एवढं का कंप्लीट केलं माहिती का? हे पोरांना प्रेरणादायक आहे म्हणून. हत्ती जर बाजारात चालला ना, आई हत्ती जर गावात आला ना, तुम्ही त्याच्या पाया पडता का नाही? का पाया पडता? गणेशाचा अवतार आहे म्हणून. सगळीच पाया पडतात का हो? काही कुत्री बुकतात का नाही? ऐकताय का पोरांनो? हत्तीसारखं लढायचं, हत्तीसारखं जगायचं. हत्ती आपली मस्ती में वो किसकी फिकर नाही करता. तो चालला की चाललाच, त्याला काय पडलं नाही कोणाचं. हत्ती गावात आल्यावर लोक पाया पडतात आणि काही कुत्री बुकतात. मला खरं सांगावं, कुत्र्याची हत्तीची भांडणं आहेत का? बरं भांडणं तरी होत्यान घ्यायची, यांचा काय बांधायला बांधे का? अरे हत्ती बरं कुठं कुत्र्याने भांडणं करायची असतात का? हत्तीने मागं बघितलं तरी टांगा पलटी कुठं फरार होईल. हत्तीने बी काय करायचं, लई कुत्र्या का बघायचंच नाही. लक्षात येते का तुमच्या? लई ट्याव ट्याव करायला लागलं तर एखादं बिस्किट टाकायचं मागास. त्याला तेवढंच. तुम्हाला माहिती आहे का कुत्री का बुकतात? कुत्र्याची हत्तीची भांडणं नाहीत, पण हत्तीला बघून जी लोक पाया पडतात ना, त्याची अडचण कुत्र्याला हे लक्षात घ्या. ज्याला कळलं त्याला हुशार आहे, त्याला नाही कळलं त्यांनी कीर्तन झालं विचारायला. खरे नाही, हे लोकांची मनस्थिती अशी झाली आता. ऐका ऐका, झालं कीर्तन अगदी शेवटाला आलोय बरं का. आणि म्हणून हा ऐसा मस्ती में चालायचं, कोणाची फिकर नाही करायची गड्या.
आणि मग तानाजी मालुसरेंनी शमशेर हातात घेतली. अरे एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार. हे एकच सिंहगर्जना उन्हाळ्यावर झाली. हर 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 महादेवची सिंहगर्जना झाली. सपकन वार झाला. धाडकन पडला, उदयभान बी पडला आणि तान्हा बी पडला. दोघांवर एका क्षणात वार झाला आणि सूर्याजी मालुसरे धावत सूर्याजी मालुसरे धावत उदयभानाकडे गेले आणि सूर्याजी मालुसरेला सांगतात, सूर्या कुठं चालला? त्या उदयभानाचा श्वास शिल्लक का बघतो का? मराठ्याने केलेला वार फेल जात नसतो. गेलाय तो. पेटव गवताची गंध, फडकव भगवा आणि कळू दे माझ्या राजाला. राजा अरे तुमच्या तानानं गड घेतला, पण गड घेत असताना गडाला सिंह मात्र गेला. काय वातावरण झाले. चला आता झालेली सेवा पांडुरंग परमाचरणी समर्पित करतो, अर्पण करतो. बोलताना काही चुकलं असेल, वाणीतून एखादा शब्द गेला असेल, अंतकरणातून माफी मागेल. सांगायचं तात्पर्य एवढे, हे मावळे पुन्हा जिवंत आहेत. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे हे पुन्हा मावळे जन्माला आले. लक्षात घ्या. म्हणून या दोघांची जाण ठेवा. मावळ्याची जाण ठेवायची असेल तर सैनिकाला प्रणाम करा, नमन करा, ऐका. आणि शेतकऱ्याचा विषय मनात अभिमान असू द्या. आता काय झाले, माझ्या पोटात कालावले आणि मला काही राहावं ना, त्यामुळे मी आता शेवटच्या 10 सेकंदात अफजल फाडतोच गड्या आणि आता जातोच. हे लय जबरदस्त होता. आई झालं कीर्तन माऊलीचं भजन घेणार आहे. 7.5 फुटाचा अफजल खान राजांच्या समोर उभा होता. आव राजे आव, और हमारे गले लग जाओ. राजांची पावलं सिंहासनाकडे निघाली. खऱ्या अर्थानं महाराज छत्रपती झाले होते. छत्रपती शिवाजी राजे छत्रपती झाले. सिंहासनावर बसले. शिवराज्याभिषेक झाला. त्या दिवशी सगळ्या गोष्टी आठवलेल्या. पण ऐका, अफजल खानाला फरताना राजांची पावलं सिंहासनाकडे निघाली. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आलेला आहे. जीवा महाला राजांच्या बरोबर नाभिक समाजाचा संभाजी कावजी कोंढाळकर बरोबर होता. अजून कोण होता? कृष्णा भास्कर कुलकर्णी होता. अफजल खानाबरोबर होता सय्यद बंडा, त्याला इतिहास बडा सय्यद म्हणतात. आओ राजे आओ, और हमारे गले लग जाओ. ज्यांनी महाराष्ट्रात थैमान मांडलं, ज्यांनी मंदिरं फोडली, ज्यांनी तुळजापूर फोडलं, ज्यांनी मूर्ती फोडल्या, ज्यांनी आया बहिणींची इज्जत तुटली, तो अफजल खान राजांच्या समोर होता. 2 माव शरीर अफजल खानाचं. पहार वाकपल इतकी भयानक ताकद. राजांची मिठी पडणार. अफजल खानाने राजांना मिठी मारली. राजांनी अफजल खानाला मिठी पाडली. 5.5 फुटाचा तेज तर्रार राजा. एवढा हल्ला नाही, एवढा हल्ला नाही. संपला प्राण. बरगड्या मोडल्या गेल्या. लालबुंद डोळे, पांढरे शुभ्र डोळे. भगवा होता कमरेला. भगवा म्हणजे साधारण नाही. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे प्राण आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो राजाला उभा करत होता. तो भगवा राजाला उभा करत होता. म्हणून इस भारत में रहना पडेगा ना, तो भगव्याला सलाम करावा लागेल. भारत माता की जय म्हणावं लागेल. तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल. संभाजी राजांसमोर आणि छत्रपती शिवाजी राजांसमोर झुकावंच लागेल. भारतात राहावं लागेल. ऐका, आणि तो भगवा राजांच्या बरोबर होता. प्राण गेला. संपलं स्वराज्य, संपला महाराष्ट्र. राजांचे डोळे भरून आले. काय होईल कुणास ठाऊक. अफजल खान राजाला मारल का राजा अफजल खानाला मारल. आई भवानी जगदंबेला प्रणाम केला. मासाहेब जिजाऊ आठवल्या, जगदंबा अंतकरणात आठवल्या आणि एकच नामस्मरण मुखातून निघालं. धर्मासाठी तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुका म्हणे नाही भीड भार, तुका म्हणे सान थोर. ती तीक्ष्ण उत्तरे घेत धर्माचं काम करत नामस्मरण मुखात आलं. जगदंब 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 जगदंब. सपकन कट्यारीचा वार झाला. चिलकत होता अंगाला, काहीच नाही झालं. वाघनं काय घेतल्या, सपकन अफजलच्या पोटात बसल्या. खपकन कोताला बाहेर काढला. दगा ये दख्खन के शेर ने किया. चल कृष्णाजी आला. कृष्णाजी उडी मारली. राजांवर वार केला. वार उकला. राजा बनणार. वाटलं त्या क्षणाला सय्यद बंडा उडाऊस राजाकडं आला. सय्यद बंडा 9 फूट उडी मारली. राजांची गर्दन उडवणार. तोवर पाहिलं राजा म्हणतात जीवा सेल आला. जीवा 10 फूट उडी मारली आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास करवला होता. जीवा वाचला शिवा प्रौढ प्रताप.
प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी हर हर महादेव ज्ञानेश्वर